नमस्कार. लोकसत्ता महाराष्ट्र गाथा व्याख्यानमाला या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्र राज्याच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मागचे जवळजवळ आठवडाभर आपण रोज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींना भेटतोय आणि राज्याच्या त्या विषयातल्या वाटचालींबद्दल माहिती करून घेतोय. या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर्स आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर्स आहेत सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स आहेत मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. आज आपल्या बरोबर गप्पा मारायला डॉक्टर सलील कुलकर्णी आणि त्यांच्या बरोबर संवादक मिलिंद कुलकर्णी असे दोघ जण आहेत आणि महाराष्ट्रातल्या भावसंगीताच्या परंपरेबद्दल ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. मी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांना अशी विनंती करते की त्यांनी डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा परिचय करून द्यावा आणि त्याचबरोबर श्रोत्यांना काही एक दोन छोट्या सूचना करते. ते म्हणजे आजही YouTube वरती आपण हा कार्यक्रम आता लाईव्ह बघू शकणार आहात. म्हणजे ज्यांना Zoom वरती पोहोचता येणार नाही ते YouTube वरती सुद्धा बघू शकतील कार्यक्रम. Zoom वरती तुम्हाला Q&A असा एक सेक्शन दिसेल, तिथून तुम्ही प्रश्न विचारू शकाल जे तुमच्या वतीनं नंतर आम्ही डॉक्टर सलील कुलकर्णी यांना विचारणार आहोत. आणि त्याचबरोबर कार्यक्रमानंतर YouTube वरती हा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध असणार आहे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा प्रत्ययाचा आनंद सुद्धा घेता येईल. संगोराम सर, सूत्र तुमच्याकडे. धन्यवाद भक्ती. दोन कुलकर्णी एकत्र येण्याचा एक समसमा संयोग आज घडतो आहे. एक अतिशय प्रसिद्ध असे संगीतकार आहेत आणि एक दुसरे प्रसिद्ध असे निवेदक आहेत. सलील कुलकर्णी यांची ओळख करून देण्याची महाराष्ट्राला गरज आहे असं मला वाटत नाही. कारण एखाद्या माणसाच्या अंगी असलेली सर्जनशीलता किती अंगानं फुलू शकते याचा सलील कुलकर्णी हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणता येईल. उत्तम गायक, उत्तम संगीतकार, उत्तम लेखक एवढं करून ते थांबले नाही तर सिनेमाचं दिग्दर्शन पण त्यांनी केलं. एक सिनेमा प्रकाशित झाला, एक सिनेमा आता वाटेवर आहे. या पलीकडे जाऊन साहित्याची एक अप्रतिम जाण असणारा एक अतिशय उत्तम असा वाचक ही त्यांची अजून एक मोठी ओळख आहे. डॉक्टरी झाली म्हणजे MBBS ही अधिकृत वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर लगेचच त्यांनी असा निर्णय घेतला की आपण आता स्वरांच्या सान्निध्यात राहायचं आणि रक्त, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर ह्याच्या पलीकडे जाऊन लोकांना डायरेक्ट त्यांच्या मनालाच ऑक्सिजन आणि ब्लड सप्लाय कसा करता येईल याचा विचार त्यांनी आयुष्यभर केला आणि जवळजवळ 3 दशकं ते आता संगीताच्या क्षेत्रात स्वनामधन्य असे झालेले आहेत. अनेक रंगमंच कार्यक्रम डॉक्टर कुलकर्णी यांनी केले. तरीही वसंत फुलतो, सगळ्यांना माहिती असलेल्या आयुष्यावर बोलू काही ज्याचे 1500हून अधिक प्रयोग झाले, मैत्र जीवांचे किंवा माझे गाणे होते गाणे किंवा बालगीतांचा आगोबाई ढगोबाई अशा अनेक रंगमंच कार्यक्रमांच्या बरोबर जवळजवळ 15 चित्रपटांचं संगीत पण डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी दिलेलं आहे. कवितेकडे, भावकवितेकडे आणि भावसंगीताकडे एक अतिशय वेगळ्या नजरेनं पाहणारे संगीतकार म्हणून सगळे रसिक त्यांना ओळखतात. जी भावगीतांची परंपरा आपण सांगतो आहोत त्या परंपरेत मला नेहमी असं वाटतं की अगदी अलीकडच्या काळातलं सलील कुलकर्णी हे पण एक घराणं आहे. भावसंगीतात पण अभिजात संगीतासारखी घराणे असतात आणि त्यामध्ये सलील कुलकर्णी पण एका घराण्याचे संस्थापक आहेत. त्यामुळे त्यांचं या लोकसत्ताच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. खूप मोठ्या संख्येनं आज लोकसत्ताचे वाचक, रसिक वाचक सहभागी झालेले आहेत, त्यांचंही स्वागत. पुन्हा एकदा मी भक्ती बिसुरे यांना विनंती करतो की कार्यक्रमाची सूत्र घ्यावी. लोकसत्ता महाराष्ट्र गाथा व्याख्यानमाला, टायटल पार्टनर्स महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा डॉक्टर सलील कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी आणि सगळे वाचक श्रोते जे राज्याच्या, देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला सगळ्यांना ऐकायला जमलेत त्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि मिलिंद कुलकर्णी आणि डॉक्टर सलील तुम्हाला विनंती करते की तुम्ही सुरुवात करावी कार्यक्रमाची. धन्यवाद. महाराष्ट्राच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत.
लोकसत्ता म्हटल्यानंतर आपल्याला अनेक सामाजिक उपक्रमांची आठवण होते. नवदुर्गा, वक्ता दशसहस्रेषु, सर्व कार्येषु सर्वदा. मागच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा अनेक प्रतिभावंतांची, विचारवंतांची गाठभेट लोकसत्तांनी आपल्या रसिक वाचकांशी घडवली होती. त्याही वेळी सहभागी होण्याचं भाग्य लाभलं होतं आणि आता सुद्धा पुन्हा आमंत्रित केलं, त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मुकुंद संगोराम सर जसं म्हटलं, की 2 कुलकर्णी एकत्र यायचा हा समसमा संयोग आहे. तसं सलील या आजच्या मैफलीचा आणखीन एक विलक्षण योगायोग असा आहे ना, की ज्या वृत्तपत्राचे संपादक संपादकीय लिहिताना अतिशय बहारदारपणे एखादा मुद्दा, त्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी कवितेच्या ओळी वापरत असतील. जसं आजच्या त्यांच्या संपादकीयचं शीर्षक आहे घरं थकलेले, किंवा मागच्या आठवड्यामधलं त्यांचं निवडणुकीचं विश्लेषण करणारा जो लेख होता, त्याचं शीर्षक होतं तुझी गोधडी चांगली, म्हणजे कान्होबा तुझी घोंगडी चांगलीच्या पद्धतीने. त्यामुळे तो एक विलक्षण योगायोग आहे, की अशा वृत्तपत्राने आयोजित केलेली ही भावसंगीताच्या परंपरेची मैफल आहे. भावसंगीताची ही पालखी अनेक गीतकार, कवी, संगीतकार, गायक, वादक, संगीत संयोजक आणि तमाम महाराष्ट्रातल्या रसिकांनी गेली अनेक वर्ष आपल्या खांद्यावरती अतिशय आनंदाने मिरवलेली आहे. 1898 साली वाद्यवृंदासह कविता सादर करण्याचं स्वप्न बघणारे दत्तकवी अर्थात दत्तात्रय कोंडो घाटे यांच्यापासून ते मग गजाननराव वाटवे, जी.एन. जोशी व्हाया अनेक संगीतकार, गायक यांच्यापासून ती सलील कुलकर्णी या घराण्यापर्यंत येऊन पोहोचते. सलील, मला एक उत्सुकता आहे, की अनेक प्रतिभावंतांनी आपापल्या प्रतिभेनुसार या भावगीताची, भावसंगीताची व्याख्या केली. तुझ्या मते भावसंगीत, भावगीत म्हणजे नक्की काय? नमस्कार सगळ्या रसिकांना, सगळ्या ज्येष्ठ लोकांना मनापासून चरणस्पर्श करतो आणि सगळ्या पूर्वसुरींना वंदन करतो, ज्यांच्या हाताने, ज्यांच्या स्पर्शाने ही भावसंगीताची पालखी पावन झाली आणि या दिंडीमध्ये आपण सगळे चालतोय. एक एक जण बदलत जातो, खांदा बदलत जातो पालखीचा, पण ती पालखी जात राहते. तर भावसंगीत हा विषय खरं तर म्हणलं तर खूप वास्ट आहे, पण अगदी सोप्या सोपा, मला असं वाटतं विषय जितका खोल तितकाच तो सोपाही असतो जर बघितलं तर. वा. तर आशयघन कविता घेऊन त्या आशयाला फुलवणारी, त्या कवितेतल्या शब्दांनाच नाही तर शब्दांच्या मधल्या जागांना, त्या संपूर्ण असमंताला स्वरबद्ध करून ती चांगल्या पद्धतीने रसिकांसमोर मांडलेली गोष्ट म्हणजे भावसंगीत. की एक आशयघन कविता आहे, त्या कवितेला योग्य अशी त्याला चाल आहे आणि चांगल्या पद्धतीने ती सादर केलेली आहे. इतकी भावसंगीताची सोपी व्याख्या आहे. ती आशयघन कविता हे महत्वाचं आहे, की मग तो आशय कदाचित लहान मुलांसाठीचा असेल किंवा तो आशय अत्यंत गंभीर असेल, अत्यंत खोल असेल, तत्वज्ञान सांगणारा असेल, पण आशय असणारा काव्य प्रकार आणि त्याला लागलेली सुयोग्य चाल, सुयोग्य ही फार महत्वाचं आहे आणि ते छान पद्धतीने गायकांनी मांडणं, इतकी भावसंगीताची खरं तर सोपी व्याख्या आहे. आणि गंमत अशी की ती ज्यांनी सुरू केली, ती जी मंडळी अनेक लोकांनी असं म्हणूया की ती एका व्यक्तीच्या नावावर पहिलं गाणं होतं, पण नेहमी मला असं वाटतं की आता सुद्धा खूप लोक काम करत असतात, तेव्हा त्याच्यातली 4 लोक तुम्हाला लांबून दिसायला लागतात, पण त्याच्या खाली, त्या पिरॅमिडच्या खाली खूप लोक उभी असतात, तेव्हा ती वर कोणीतरी 4 लोक दिसतात. पण ही जी रचना आहे, जी पहिली मी थोडीशी 4 ओळी ऐकवतो आज रसिकांना, की पहिलं भावगीत जी.एन. जोशींनी संगीतबद्ध करून गायलेलं नाग देशपांडेंची कविता आहे. आणि तुम्हाला आजही जर तुम्ही गेलात तर तुम्हाला शीळ नावाचा काव्यसंग्रह उपलब्ध आहे नाग देशपांडेंचा, त्याच्यातली ही शीर्षक कविता आपण म्हणूया. राणा रानात, राणा रानात गेली बाई शीळ, राणा रानात गेली बाई शीळ, राणा रानात गेली बाई शीळ. राया तुला रे काळ वेळ नाही, राया तुला रे काळ मेळ नाही,
राया तुला रे काळ वेळ नाही, राया तुला रे काळ मेळ नाही, थोर तुझे रे. आता इथे मला नेहमी असं वाटतं की हे जे मी आता गुणगुणतोय त्याची पट्टी बघा किती वेगळी आहे. गाता गाता मनात आलेला विचार आहे, मुद्दम वरच्या स्केल मध्ये गातोय. आता तर हेच गाणं असतं तर राना रानात इथे गायलं असतं. पण आज आपण गाणी ऐकवण्याबरोबर त्याच्या मागचे विचार ऐकवतो, म्हणून मला असं वाटतं की हा जो काळ होता 1930 1940 जेव्हा प्रभातचे चित्रपटही येत होते आणि त्या काळामध्ये मायक्रोफोन असा काही इथे धरलेला मायक्रोफोन नव्हता किंवा स्टुडिओत कंडेन्सर मायक्रोफोन नव्हता. एक मायक्रोफोन आणि सगळे मिळून गातात. त्याच्यामुळे जर खूप खालच्या पट्टीत गायलं, राना रानात गेली बाई शीळ, तर कदाचित गायकाचा आवाज पोचणारच नाही. म्हणून जर संवाद पण बघितले त्या काळातले, महाराज तुमच्या दरबारामध्ये मी आले, ही स्केल होती. याचं कारण तुम्ही सगळ्या त्या प्रत्येक कालखंडाची एक स्केल होती, ती रेकॉर्डिंगचं टेक्निक हेही त्याला कारणीभूत होतं. हे आता मला खरं तर गाता गाता मनामध्ये आलं की कुठली स्केल आहे आणि आपोआप ते गाताना मजा पण येत होती त्या स्केलमध्ये. तर हे पहिलं भावगीत जे अधिकृतरित्या ज्याच्यावर रेकॉर्ड आहे, की आता पण तुम्ही युट्यूबवर गेलात तर राना रानात तर गेली बाई शीळ तुम्हाला जी.एन. जोशींच्या आवाजात ऐकता येतं. आणि मिलिंद, तू जसं म्हणलास की ही खूप लोक होती या दिंडीमध्ये, तर म्हणजे मला वाटतं आपण ज्यांना भेटलोय, गजाननराव वाटवे, अण्णा वाटवे, त्यांनी स्वतःला, जे मगाशी तू व्याख्या विचारलीस, ते स्वतःला काव्य गायक म्हणायचे. ते आपल्याशी बोलताना किती वेळा म्हणलेत की तुम्ही मला भावगीत गायक सुद्धा म्हणू नका, तुम्ही मला काव्य गायक म्हणा. तर हे वा. ते स्वतःला अभिमानाने काव्य गायक म्हणायचे. कारण परत तेच की आशयघन कविता पोचवण्याचं काम मी माझ्या चालीतून करतो, त्यामुळे मी काव्य गायक आहे, असं अण्णा वाटवे म्हणायचे. तर वाटवेंचं घराणं, वाटवेंचं एक वळण फार मोठं आहे भावगीतामध्ये, असं मला वाटतं. आणि त्या काळचं परत एक थोडस ऑर्केस्ट्रेशन सकट थोडस ऐकवतो तुम्हाला. इथे जे ज्येष्ठ लोक असतील नक्की त्यांना आठवेल. मैत्रिणीनो सांगू नका नाव घ्यायला, मैत्रिणीनो सांगू नका नाव घ्यायला, नका विचारू स्वारी कशी दिसे कशी अन हासे कशी, नका विचारू स्वारी कशी दिसे कशी अन हासे कशी, कसं पाडलं मला फशी, कशी झाले राजखुशी, नजीक येता मुहूर्त वेळा, मैत्रिणीनो सांगू नका नाव घ्यायला, मैत्रिणीनो सांगू नका नाव घ्यायला. वा वा सलील, क्या बात आहे. फार बहारदार सुरुवात केली आहे. आणि तू म्हटलास तसं की खरंच आपलं भाग्य होतं की ज्या मंडळींना भेटायची संधी मिळाली त्यामध्ये आदरणीय गजाननराव वाटवे 1940 साली वाटवे नावाचं भावसंगीतामध्ये एक युग निर्माण झालं. तू आत्ता गायलंस ते गाणं असेल, गगनी उगवला सायंतारा, हे रान चेहऱ्यांचे माझ्या सभोवती, किंवा यमुना काठी ताजमहाल, मोहनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, राधे तुझा आंबाडा, सैल आंबाडा ही कविता आत्ता जे गाणं तू गायलंस त्याच मनमोहन नातूंची कविता होती. आणि त्यावेळेला संस्कृती रक्षण मंडळाने बंदी आणली होती त्या गाण्यांवरती. म्हणजे सैल आंबाडा या कवितेवर. आणि दुसरं गाणं राजा बडेंचं होतं, नका मारू खडा शिरी भरला घडा. पण त्याची खूप चर्चा झाल्यामुळे लोक वाटवे साहेबांना ते गायचा आग्रह करायचे. वाटव्यांची आठवण निघाले म्हणून सांगतो एक गोष्ट, बुजुर्ग लोकांनी लिहून ठेवलंय की वाटवे म्हणजे प्रचंड गर्दी हे समीकरण त्या काळी होतं.
असं म्हटलं जायचं की गजाननराव वाटव्यांचा भावगीतांचा कार्यक्रम, मास्टर कृष्णराव यांचं गायन आणि आचार्य अत्रे यांचं भाषण असलं की मुंबईतल्या ट्राम देखील बंद पडतात. घरगुती समारंभ, सत्यनारायण, लग्न समारंभ, शाळा कॉलेजची स्नेहसंमेलनं अशा ठिकाणी वाटव्यांचा कार्यक्रम हे मोठं आकर्षण असायचं आणि आम्ही वाटव्यांचा कार्यक्रम ठेवलाय बरं का, ही प्रतिष्ठेची बाब होती. वा फर्ग्युसन वा. कॉलेजमध्ये त्यांची मैफल होती. दत्ता डावळजेकर त्यांना साथसंगत करायला होते आणि ऑडियन्सची नस अण्णा वाटवे इतकी सुंदर पकडायचे. त्यांनी म्हटलं होतं, "प्याला भरला तुझ्याच साठी, भाळी रसिका कशास आठी." या वा. 2 ओळी गाऊन त्यांनी ऑडियन्स ताब्यात घेतला होता. असं एक घराणं खरंच त्यांना त्रिवार वंदन करून आपण पुढच्या टप्प्यावरती अ, जाऊ. मला असं वाटतं की मिलिंद, तुझे आता रंगमंचीय कार्यक्रमाचं म्हणलास हो. आणि सुरुवातीला तू उल्लेख केलास की वादक गायक, तर आपण आज ही जी आपल्याला अभिमानाने आपण आज मराठी भावसंगीताविषयी बोलतोय की ही आपल्या महाराष्ट्रातली एक अत्यंत युनिक गोष्ट आहे. हो. कोणाकडेही फार दिसणार नाही अशी गोष्ट भावसंगीत, की चांगलं काव्य आणि चांगलं त्याला एक चाल, चित्रपट इतर म्हणजे चित्रपटाखेरीज बाहेरची इतक्या हजारो संख्येने गाणी असलेलं आपलं राज्य, आपली भाषा, याचं मोठं श्रेय या रंगमंचीय कार्यक्रमांना जातं. आणि खरंय. ते म्हणजे अण्णा वाटवे असतील, नंतर बाबूजींनी गीत रामायणाचे इतके कार्यक्रम केले, हृदयनाथजींनी भावसरगम आत्तापर्यंत केले, आम्ही मैत्रजीवांचे एकत्र इतके कार्यक्रम केले. दाते साहेबांनी, अरुण दाते साहेबांनी शुक्रताराचे हजारो कार्यक्रम केले. बरोबर. त्याच्यानंतर ही सगळी जी, मला असं वाटतं की ही फार मोठी मोठी नावं झाली. श्रीधर फडकेंनी इतके कार्यक्रम केले. अ, आम्हाला, मला आणि संदीपला आयुष्यावर बोलू काहीला इतके प्रचंड प्रमाणात प्रतिसाद लोकांनी दिला. कौशल इनामदार इतके कार्यक्रम करतो. आणि ह्याच्या पलीकडे खूप नावं आहेत, की प्रत्येक गावामध्ये एक भावसंगीत सादर करणारा ग्रुप असतो. मला आजच्या निमित्ताने या ग्रुपला सलाम करायचा आहे. या ग्रुपला एक मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, की भावसंगीताची परंपरा इथपर्यंत आली याचं श्रेय तुमच्या सगळ्यांचं पण आहे. वाह! प्रत्येक वाह! छोट्या क्या बात है! गावामध्ये एक तुझ्यासारखा मिलिंद कुलकर्णी सारखा एक मिलिंद कुलकर्णी त्यांचा असतो, जो त्याच्या परीने माहिती गोळा करतो, तो छान वाचतो, तो किस्से सांगतो, तो गाण्यांच्या आठवणी सांगतो. तिथले तिथले वादक असतात, तिथली तिथली ज्येष्ठ लोकं नवीन मुलींच्या कडनं, नवीन मुलांकडनं तालमी करून घेतात. ही सगळी लोकं या वारीमध्ये आहेत. आणि म्हणून ही भावसंगीताची दिंडी इतकी व्यवस्थित चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तर महाराष्ट्रातल्या किंवा जगभरात अ, खूप देशांमध्ये मी फिरलोय. प्रत्येक ठिकाणी मी बघितलं, की मराठी भावसंगीत गाणारी लोकं तिथल्या कार्यक्रमात, तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळीच्या, गणपतीच्या कार्यक्रमात ही भावगीतं तितक्याच मनापासून सादर करतात. आज या निमित्ताने त्या सगळ्यांना धन्यवाद देतो, की आपण सगळ्यांनी मिळून हे जे काही घडलंय ते तुमच्या सगळ्यांमुळे घडलंय. वाह! वाह! क्या बात है! सलील, या भावसंगीताच्या परंपरेमध्ये खरं तर 1 तासामध्ये अ, काहीच शक्य होत नाही बसवणं. पण आता गप्पा मारायच्या आहेत, मतं जाणून घ्यायची आहेत आणि थोडी-थोडी झलक सादर करायची आहेत. मी जास्त बोलण्यात वेळ घालवत नाही. मी पुढच्या टप्प्यावर होते तो म्हणजे वसंत प्रभू. वसंत हो. प्रभू प्रामुख्याने भारत आंबे आणि अर्थातच आपल्या लाडक्या दीदी, आशाताई अशा मंडळींनी पण फार अप्रतिम रचना दिल्यात. काय सांगशील हो. वसंत प्रभूंच्या गाण्याबद्दल? अ, मला सुरुवातीचं जे आत्तापर्यंत आपण बघितलं, अण्णा वाटवे किंवा मग ते त्याच काळातले बबनराव नावडीकर गायचे, मालती पांडे गायच्या, खूप त्यांची गाणी गायली. या सगळ्या लोकांनी जी गाणी त्या काळामध्ये गायली, त्या त्याची स्टाईल आणि त्याच्यानंतर वसंत प्रभूंनी जी गाणी केली, तर थोडंसं आपण म्हणूया की ती गोड रुंझुंटी गाणी तोपर्यंत होती. पण जर आपण जनपळभर बघितलं, तर एक अत्यंत हार्ड हिटिंग आपण ज्याला म्हणतो, की अ, भयंकर कटू सत्य गाण्यामधनं मांडणं, की आजही आणि आशयघन कविता ह्याच्यासाठी म्हणायचं, की तू त्या काळच्या कोणाची निवडलेली कविता बघ, काय सुंदर कविता आहे. आजही आपण जेव्हा कोणालाही असं म्हणतो, की नाही रे लोकं नाही लक्षात ठेवत, तेव्हा आपण जनपळभर म्हणतील हा मी जाता राहिला कार्य काय जनपळभर म्हणतील हाय. काटा येतो अंगावर आत्ताही, की किती सोपं शब्द आणि किती करेक्ट चाल आहे. प्रत्येक अंतरा पण शेवटचा अंतरा अशा जगास्तव काय कुढावे. तर वाह! त्या त्या शब्दाला चिकटून जाणारी चाल
आणि त्या मानाने आपण असं म्हणूया की थोडासा तो जो गोड रुंझुणत्या चालीचा ट्रेंड होता, ते जे वळण होतं, त्याच्या पलीकडे एक सांगीतिक त्याच्यामध्ये विचार असलेला, सांगीतिक व्हरायटी असलेल्या चाली वसंत प्रभूंच्या मला वाटतात. आणि विषय किती म्हणजे हम्म. चाफा बोलेनापासून ते कळा लागल्या जीवा, अप्रतिम कविता, तांबेंच्या कविता. आणि म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थाने चिरकाळ टिकणारी गाणी म्हणतो, त्याच्यामध्ये किती महत्वाची कविता असते, भावकविता. हे याच्यातून लक्षात येतं की जन पळभर म्हणतील हाय हाय 50s मधलं गाणं आहे. आजही आपण तितकंच प्रभावीपणे आपल्याला ते लागतं गाणं. तर थोडस तेव्हा आपण जर बघितलं तर पेटी तबला व्हायोलिन याच्या पलीकडे थोडी वाद्य पण जाणवतात वसंत प्रभूंच्या गाण्यांमध्ये. म्युझिक पीसेस पण मगाशी जो मी अगदी हार्मोनियम व्हायोलिन वाला पीस वाजवला वाटवेंच्या गाण्यातला, त्याच्या पलीकडे थोडी वाद्य जाणवतात. कळाच्या लागल्या जीवा किंवा याच्यामध्ये तो थोडं ऑर्केस्ट्रेशन पण तोपर्यंत फुललेलं होतं असं आपण म्हणूया. कदाचित तांत्रिक दृष्टीने थोडे बदल झाले होते. तांत्रिक दृष्टीने ज्यांनी खूप डेव्हलपमेंट केली त्याच्यात डावजेकरांचं नाव फार महत्वाचं आहे. करेक्ट. डावजेकर संगीतकार तर मोठे होतेच, इंजिनियर म्हणून पण त्यांनी साऊंडला खूप मोठ्या प्रमाणात नवीन नवीन गोष्टी आणल्या. तर आज चित्रपट संगीताविषयी आपण फार बोलत नाहीये, पण तरी डावजेकरांचं नाव घ्यायला पाहिजे, कारण ध्वनिमुद्रण उत्तम उत्तम हम्म. व्हावं याच्यासाठी डावजेकरांनी फार उत्तम काम केलं. तर मला वाटतं वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई यांनी अजून एक पाऊल पुढे. आणि वसंत प्रभूंची गाणी म्हणजे आत्ताही मला असं वाटतं की दीदींची एक रेंज. आपण रेंज, आणि मला असं वाटतं की ते जे आकाश आहे ना, ते अख्ख्या आपल्या आपण जसं म्हणतो ना की बाबा तुम्ही कुठूनही बघा आकाश तुम्हाला दिसतच. तसं तुम्ही 1950 साली पण वर बघा तुम्हाला ते आकाश दिसतं, आणि 2000 आता 21 मध्ये पण ते दिसतं. म्हणजे मला असं वाटतं की भावसंगीताची कायमच असलेली जननी आपल्या मराठीमध्ये म्हणजे लता दिदी आणि आशाताई या दोन भावसंगीताच्या आपल्या मंदिराच्या बाहेर कायम असणाऱ्या दोन देवी आहेत, की ज्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मराठी भावसंगीताच्या देवळात तुम्हाला जाताच येणार नाही. वा वा. वसंत प्रभूंच्या बद्दल इतकं सुंदर सलील तू बोललास, मला मोह आवरत नाहीये. साईन क्रॉस आम्हाला एक 2-3 ऐकव ना. म्हणजे जसं तू मगाशी म्हणलास, की प्रत्येक गावामध्ये भावगीतांचा ग्रुप असतो आणि त्यांची सुरुवात ही सर्वसाधारणपणे चाफा बोलेना या गाण्याने होत असते. पहिलं दुसरं गाणं ते असतं. आणि ते मला साईन असं क्रॉस आम्हाला. ती हां. ती ती जी म्हणजे मलाही लहानपणापासून तू आणि मी पण भरतनाट्य मंदिर, टिळक स्मारक मंदिर, मुंबईला मी बघितलं की ते चाफा बोलले ना, चाफा चाले ना, आणि मग ते म्युझिशियन एकमेकांकडे बघून ते हां, हां. बरोबर तसे पीसेस वाजवणं. तर हे मला असं वाटतं की ह्या प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे. आपल्याला तेव्हा तेव्हा आपण की अरे हा आता चाफा बोलेना असणार हं, निवेदक बोलायला लागला की आपल्याला कळायचं की चाफा बोलेना असणार. पण आता लक्षात येतं की प्रत्येक या बारीक बारीक सादरीकरणाचा वाटा असतो. वाह! त्यामुळे मला कळा लागल्या जीवा, मला असं वाटतं की याच्यातली नदी लंघून जे गेले त्यांची हां. हाक एक आहे. तर ह्या एक एक ओळी त्यांची फिलॉसॉफी बनते. तर भावसंगीत रुंझुंट भावसंगीत बघता बघता एक तत्वज्ञान होऊन जातं. अशी वसंत प्रभूंची गाणी आहेत. मला खरं आता प्रत्येक गाणं गाताना मला मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला पण अंतरा गावासा वाटत होता. मी स्वतःला आवरतोय कारण अ, मला अर्थात मी आणि मिलिंद काही तपशील किंवा त्याचा अख्खं इतिहास आपण सांगू शकत नाही. तो मला असं वाटतं छान पद्धतीने नोंदवला जातोय. भावसंगीताचा कोश सुधीर मोघेंच्या मार्गदर्शनाखाली ते असताना करायला सुरुवात झाली आणि अजूनही त्याचं काम चालू आहे. तर सुधीर मोघेंनी ते चालू केलंय. पण आपण तपशील देण्यापेक्षा मला असं वाटतं की हा थोडा रसास्वाद आणि त्याच्यातल्या सांगीतिक मूल्यांकडे आपण जाऊया. वाह! जरूर. याच्यानंतर मला असं वाटतं की एक महत्वाचं ज्याला एक वळण म्हणतो, जे चित्रपट संगीतातही आलं आणि ते भावसंगीतातही एका वेळी म्हणजे बाबूजी. हम्म. आणि तेव्हापर्यंतच्या कविता आणि त्याच्या बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या कविता अप्रतिम कविता आहेतच, पण त्या बाबूजींबरोबरच अजून एक व्यक्ती तेव्हा फार छान पद्धतीने आली. ते म्हणजे माडगुळकर तर होतेच.
पण शांताबाईंच्या कविता पण आल्या. की अजूनही मला असं वाटतं की भावसंगीताचा जर आपण अभ्यासक्रम केला तर गीत रामायणाचा पेपर असल्याशिवाय तुम्हाला तो पास नाही होता येणार. वा वा. गीत रामायणाचा पेपर तुम्हाला सोडवायलाच लागेल. मी माझ्याकडे शिकणाऱ्या सगळ्यांना आठवत असतील, आज जर इथे कोणी असतील तर, की प्रत्येक सेशनच्या सुरुवातीला गीत रामायणातलं एक गाण्याचे 2 अंतरे म्हणायचे. इतकी विविधता चालींमधली, काव्यामधली, वेगवेगळे मीटर्स. आणि या ठिकाणी मला अजून एक मिलिंद फार महत्वाचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे आकाशवाणीचा. वा. ही जी सगळी गाणी आपण आता, तू जे मला म्हणा की मुखडा अंतरा गा, मुखडा अंतरा गा, हे तुला मोह का झाला? कारण तू रेडिओवर ही गाणी ऐकलीस खूप. खरंय. आणि आकाशवाणीचे निवेदक, आकाशवाणीचे प्रोड्युसर, की जे त्यांच्या चॉईसची इतकी सुंदर गाणी आजही लावतात, त्यांनाही आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण त्यांनी पण ही गाणी रुजवली महाराष्ट्रामध्ये. जसे रंगमंचावरनं रुजवली गेली, तशी आकाशवाणीवरनं पण रुजवली गेली, असं मला वाटतं. तर गीत रामायणाचा फार खरंय. महत्वाचा वाटा आहे. अगदी म्हणजे त्या काळामध्ये श्रीराम 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 स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. किंवा दोन ओंडक्यांची होते सागरात भीत, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाविला. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष नाहीचा. तर अण्णा वाटवे बाबूजींच्या चालीविषयी अगदी माझ्याशी बोलताना असं म्हणले होते की तू लक्षात घे की सुधीर फडकेंच्या एका कुठल्याही चालीची आपण जर पर्यायी चाल शोधायला बसलो तर आपल्याला पर्याय सापडतच नाही, इतकी ती पक्की चाल असायची. वा वा. हे किती सुंदर कॉम्प्लिमेंट आहे एका संगीतकाराने दुसऱ्या संगीतकाराला दिलेली. किंवा आम्ही डावजेकरांच्या घरी गेलो होतो, सुधीर मोघेंबरोबर खरं तर मी गेलो होतो, आमच्याबरोबर अरुण मुलकर होते. आणि डावजेकरांना आम्ही विचारलं की बाबूजींच्या गाण्याविषयी काय वाटतं, तर ते एकच वाक्य म्हणले होते की फडकेचं गाणं, त्यांना तो अधिकार होता तो फडके म्हणायचा. हो. तर त्यांच्या शब्दात सांगतो की ते म्हणले होते की फडकेचं गाणं जर रेडिओवर लागलं तर गाणं संपेपर्यंत रेडिओ बंद करायची तुमची हिंमत होणार नाही, अशा चाली आहेत. वा वा वा. इतकं सुंदर हे आहे. तर बाबूजींनी मला असं वाटतं की ते भावसंगीताचं जो आपण म्हणतो अवकाश, ते अजून मोठं केलं, त्याच्यामध्ये अजून व्हरायटी आणली. आणि त्यांच्यावर बालगंधर्वांचा खूप मोठा पगडा असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी अत्यंत बारीक, येणारा नाथ हातामध्ये बघितलं किंवा दशरथा घे हे पायसतांमध्ये बघितलं तर बारीक कुठेतरी रागाच्या बिंपलास दिसून जातो, यमन कल्याण दिसून जातो, पण तरीही ती कायम स्वतंत्र बाबूजींची चाल. आणि हे भावसंगीताचं अजून एक वैशिष्ट्य आहे की नाट्यगीतं अनेक जी होती ती कुठल्या तरी चिजेवर आधारित आहेत, कुठल्या तरी रागावर आधारित आहे. भावसंगीताची चाल ही त्या संगीतकारांनी दिलेली स्वतंत्र चाल असते. हा एक महत्वाचा गुणधर्म मला भावगीताचा वाटतो. ती अनेकदा रागावर आधारित असते तरीही ती बंदिश न वाटता ती स्वर रचना वाटते. वा. बाबूजींचं गाणं घर दोघांचे घरकुल पाखरांचे घर, ही यमनची बंदिश नाही वाटत, ही स्वररचना वाटते. तर हे भावसंगीताचं अजून एक फार मोठं वैशिष्ट्य वाटतं मला. आणि मी आता थोडंसं उलगडून सांगतोय म्हणून मला कोणाची आठवण आली माहितीये का? देवसाहेबांची, वा. बाबूजींचे समकालीन. कारण मला असं वाटतं की काम तर अनेकांनी सुंदर केलं, पण आपण काय पद्धतीने काम करतोय हे सांगता येणं, म्हणजे रांगोळी काढून झाली पण मी रांगोळी कशी काढली हेही ज्यांना सांगता यायचं ते देवसाहेब होते.
वा वा, क्या बात है. आणि ते म्हणजे त्यांचा जो कवितेचं मला आठवते त्यांची अनेक गाणी लोकांच्या तोंडावर आहेत. पण वाळवंटातून भीषण वैराग चालले जीवन चालले जीवन. तर हे जे तत्व होतं की उगीच काही कॉम्प्लिकेट न करता कवितेला सादर करायचं. ते तर म्हणायचे कविता सांगतो मी गाण्यातनं, मी गात नाही. ते जेव्हा दुसऱ्याचं कौतुक करायचे तेव्हा ते म्हणायचं, काय छान सांगतोयस गाणं तू. वा. आणि हे मला तर म्हणजे बाबूजींच्या समकालीन आणि सांगण्यावरनं खरं तर देवसाहेबांचा विषय निघाला. पण बाबूजी आणि भावसंगीत म्हटल्यानंतर मला असं वाटतं की एक मुखडा तरी मला तोच चंद्रमा वा वा. तीच चैत्रया एकांती मज समीप तीच तुझी काळणी तीच तुझी काळणी तोच चंद्रमा नभा. मला असं वाटतं काही गाणी जर तुम्ही भावसंगीताच्या प्रवाहामध्ये जसं तोचा चंद्रमा नभात आहे, जसं शुक्रतारा मंदवारा आहे, तसं तर ह्याचा उल्लेख केला नाही तर ती म्हणजे पुढे जायला अलाउडच नाहीये तुम्हाला. बरोबर. हे जे रसिक आहेत ते रसिक तुम्हाला सोडणारच नाही. ते म्हणतील की नाही हा उल्लेख राहिलाय. आणि खरं तर सगळे उल्लेख आपण आज करू शकत नाही. पण तोच चंद्रमा नभात मला राहवलं नाही. म्हणून मी त्याच्याविषयी गायलो. जरूर. सलील, तू मगाशी वाटवे साहेबांनी बाबूजींना दाद देताना जे म्हटलं होतं ते सांगितलंस. बाबूजी आणि देवसाहेबांनी वाटव्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य वर्णन करताना म्हटलं होतं, की गजाननराव वाटवे हे कवीचे शब्द, भावना यावर लक्ष केंद्रित करून गात असत आणि तिथं आलाप, जोरकस ताना, मुरक्या या कुठल्याही गोष्टीला फारसा वाव ठेवत नसत. शब्दांना अनुलक्षून त्यांची चाल असे इतकं सुंदर शब्दामध्ये देवसाहेबांनी वर्णन वाह! केलेलं आहे. वाह! आणि पु ल देशपांड्यांनी या सगळ्या काळाचं वर्णन करताना म्हटलं होतं, की गोव्यामध्ये असतो जाईचा उत्सव, जपानमध्ये असतो चेरीचा साकुरा उत्सव, तसा महाराष्ट्रातला हा गीतांचा उत्सव. वाह! वाह! या गीतोत्सवाचे प्रणेते अर्थातच सुधीर फडके, बाबूजी, त्यांच्या जोडीला गदी माडगुळकर आणि ही सोज्वळ मोहकतेने नटलेली सुंदर गाणी घरोघरी पोहोचवणारे अनेक आवाज त्यांच्या दिमतीला होते. त्यातला एक माणिकबाईंचा आवाज, माणिक वर्मा. 2 नावांना स्पर्श करून झुडपांच्या मागे त्यांच्या अ, संगीताविषयी काय सांगशील? मला असं वाटतं की ही जी आपल्याला जेव्हा 7-8 गाणीच आपण कार्यक्रमात जास्त ऐकतो या संगीतकारांची. पण त्याचा एक खूप मोठा अभ्यास त्या संगीतकाराचा, त्या गायकाचा अनेक वर्ष चालू असतो. ऐकू येतंय का मिलिंद? त्रास होतोय काही हो, ऐकायला? येतंय. हां, आता येतंय. आधी थोडा त्रास झाला, पण आता येतंय. ओके. हां. नाही हरकत नाही. आपण सगळेच आपापल्या ठिकाणून बोलतोय त्याच्यामुळे थोडं तांत्रिक ताण येऊ शकतो. हो. मला असं वाटतं की या म्हणजे दशरथ पुजारी साहेब असतील, स्नेहल भाटकर साहेब असतील. मला असं वाटतं की ह्या प्रत्येकाने त्या भावसंगीतावर ज्या पद्धतीने प्रेम केलं ना, ते फार महत्वाचं आहे. खरंय. कारण त्यांनी असं नाही केलं की माझ्या गाण्यांवर प्रेम नव्हतं त्यांचं. त्यांचं भावसंगीतावर प्रेम होतं. आणि आपण या सगळ्या मंडळींना थोडं-थोडं तरी भेटता आलं. स्नेहल भाटकर साहेबांना, त्या दशरथ पुजारी साहेबांना. त्यांचं संगीतावरच इतकं प्रेम होतं. हे कायम जाणवायचं आणि परत-परत मला असं वाटतं की उत्तम कवितेची निवड. पहा तू आता जी गाणी उल्लेख केलीस, किती उत्तम कविता होती. हो. आणि तू मगाशी पुलंची आठवण सांगितली, तर पुलं स्वतः संगीतकार म्हणून त्या काळामध्ये आपण जर बिल्हणमधली जरी गाणी बघितली, तर ती उत्कृष्ट भावसंगीताचा एक नमुनाच आहे, की माझे जीवन गाणे आहे. हं. शब्दा वाचून कळले सारे आहे. तर पाडगावकरांची पण त्या काळामध्ये भारत आंबेंना मानणारे 2 शिष्य असं आपण म्हणूया. एक पाडगावकर आणि दुसरे बाबा बोरकर. होय. हेही एकदम मोठ्या प्रमाणात लिहायला लागले होते. आणि पाडगावकरांची गाणी
म्हणजे जसं माडगुळकर आणि बाबूजी ही एक जोडी, तशी पाडगावकर देव आणि पाडगावकर आणि अजून एक फार महत्वाचं नाव भावसंगीतातलं म्हणजे आपले खळे साहेब. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. म्हणजे मला असं वाटतं की जसं याचा उल्लेख मी केला की तोच चंद्रमा नभा तर गायलाच पाहिजे. श्रावणात घननिळा बरसला, याचा उल्लेख जर केला नाही तर तुम्ही पावसाळाच टाळला भावसंगीतातला असं वाटतं. वाह! वाह! फक्त उन्हाळा आणि हिवाळ्याविषयी बोललं. उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा, श्रावणात घननिळा बरसला. तर मला असं वाटतं की हा एक मोठं वळण आहे खळेसाहेब नावाचं. आणि ही अजून एक व्यक्ती ज्यांना मी खरोखर माझा आदर्श मानतो भावसंगीतात, तर हृदयनाथजी मंगेशकर आणि खळेसाहेब यांनी थोडासा आधीचा रुळलेली वाट सोडून एक वेगळी वाट पकडली असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे आधी कुठेतरी आपण जर अभ्यास केला तर असा एक प्रयत्न दिसतो किंवा तो असा एक आपण म्हणूया की असा विचार होता की त्या कवितेला सुयोग्य चाल करायचीच, पण ती लोकांच्या तोंडी रुळेल का, ती रुळली तर छान, जी कायमच असतो. एक संगीतकाराला बरं वाटतंच आपली चाल कोणी गायल्यानंतर. पण तोपर्यंत एक गणपती उत्सवातल्या कार्यक्रमात, मंगळागौरीला, हळदी-कुंकवाला ही गाणी पटापटा अण्णा वाटवेंपासून ते बाबूजी, देवसाहेब ही गाणी छान गायली जायची. पण हे 2 संगीतकार आले आणि त्यांनी एक थोडासा वेगळा विचार मला वाटतं केला असेल, की आमची गाणी तुम्हाला आकर्षित करतील. तुम्हाला पुन्हा-पुन्हा ऐकावीशी वाटतील. पण तुम्हाला सहज गुणगुणता येतीलच, असं नाही. तर ही मला वाटतं एक मोठं वळण आहे, वेगळं वळण आहे. आणि हे सांगीतिकता आहेच आणि हे कवितेच्या दृष्टीने पण आणलं हृदयनाथजींनी असं मला वाटतं. कारण तोपर्यंतच्या ज्या कविता बघितल्या, अगदी आपण मगाशी ज्या कवितांचा उल्लेख तू केलास, अगदी सुरुवातीपासून ना. देशपांडे, माधव ज्युलियन, भा. रा. तांबे, माडगुळकर, शांताबाई शेळके या सगळ्या कवींच्या कवितेमध्ये नादमयता, ज्या शब्दांना छान गोलाई आहे, जे शब्द गाताना छान वाटतील, असे शब्द गीतामध्ये असावेत. असा संगीतकाराचा एक कुठेतरी विचार आपल्याला जाणवतो कायम, की कसे शब्द असावेत तर छान गायला मजा येईल. कुठेतरी आता कळा ज्या लागल्या जीवा, त्याला एक छान नाद आहे. तिथपासून ते गीतरामायणातली गाणी बघितली, तोच चंद्रमा न भातं बघितलं किंवा आपण देवसाहेबांची गाणी बघितली, तर त्याच्यात एक छान नादमयता आहे. पण मला असं वाटतं की हृदयनाथजींनी जी पहिल्यांदी एकदम आता मनाचा दगड, तर एकदम दगड शब्द गाण्यामध्ये आला. मला असं वाटतं मराठी भावसंगीतामध्ये कवितेचं पण एक वेगळं वळण आणण्याचं श्रेय आपण हृदयनाथजींना नक्कीच द्यायला पाहिजे. कारण हो. 2 असे कवी, की जे भावसंगीत किंवा ज्यांची भावगीतं आपण ऐकू असं कधी वाटलंच नव्हतं. असे 2 कवी एकदम डोळ्यासमोर आले. ते म्हणजे आरती प्रभू आणि ग्रेस. आणि मग एकदम आता मनाचा दगड घेतो कढत उशारा, होते कळ्यांचे निर्माण, पाचोळा गेले द्यायचे राम. वाह! आता याचं तुम्ही जर त्या काळच्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा हृदयनाथजींची सुरुवातीला जी गाणी आली, तर तो धक्का होता, हं. की अशा कशात आली? प्रत्येक कडव्याला वेगळी चाल कशी? हे पटकन गुणगुणता येत नाहीये, ही कुठून कुठे उडी गेली. पण हा मला मुद्दा जो मी मगाशी बोललो, की आकर्षकता. एखादी गोष्ट तुम्हाला गूढ वाटते, हवी-हवीशी वाटते. तर
बाळासाहेब मंगेशकर आणि खळेसाहेब हे तुम्हाला असे संगीतकार वाटतात की ज्यांच्या, असं म्हणतो ना, एखादा एखादा योगी बसलेला असतो साधना करत, रूम मध्ये जायची भीती वाटते पण तरी दारातून सतत डोकावून बघावंसं वाटतं त्याच्याकडे, की आहेत ते तेजस्वी आहेत. तशा या तेजस्वी चाली मला वाटतात, की त्याच्याकडे तुम्हाला सतत ओढले तर तुम्ही जाता, पण गायकातल्या सुद्धा अर्ध्या लोकांना ते गुणगुणता येईल असं नाही. खरंय. त्याच्यामुळे हा मला एक खूप महत्वाचा टप्पा वाटतो, खळेसाहेब आणि हृदयनाथजी. आणि हे किती छान होतं पहा, की ते एक तेव्हा असंही आहे, की वसंत प्रभूंचं गाणं हृदयनाथजींनी गायलंय, खळेसाहेबांचं गाणं हृदयनाथजींनी गायलंय. एक तर गाणं 3 संगीतकारांचं आहे आपल्याला माहिती आहे, की प्रभाकर जोगांची चाल देवसाहेबांनी लिहिलेलं आणि बाबूजींनी गायलेलं. हम्म. तर स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, स्वर आले दुरुनी. आता हे किती छान वातावरण आहे पहा, आणि ही भावसंगीताची जी देवाणघेवाण आहे, म्हणून मला नेहमी असं वाटतं की ते जे चला पंढरीसी जाऊ मध्ये ते जे आहे ना, की सगळ्यांच्या भेटी होतील, संता महंता, सगळे संत महंत एकत्र येतील. तर भावसंगीतामध्ये ही सगळी संत महंत लोक तेव्हा एकत्र काम करत होती. म्हणजे कधी पुलंचं गाणं अभिषेकी बुवांनी गायलंय, कधी वसंत प्रभूंचं गाणं मंगेशकरांनी गायलंय. तर ही जी देवाणघेवाण होती विचारांची, याच्यातून ते भावसंगीत मला वाटतं अजून अजून फुलत गेलं. आता मी अगदी अभिषेकी बुवांचं नाव घेतलं म्हणून मी फक्त एकच मुद्दा बोलतो, की अभिषेकी बुवा, आपण जशी वर्तुळ काढतो ना, की एक नाट्यसंगीताचं वर्तुळ, एक भावसंगीताचं, एक शास्त्रीय संगीताचं, पण आपण ज्याला ते इंटरसेक्ट करणारी जर 3 वर्तुळं असतील हम्म. आणि त्याच्या मधला कॉमन पोर्शन जर आपण काढला, तर ते येतात आपल्या अभिषेकी बुवा, की जे वा वा. सगळं सुंदर देत होते. त्यांना भावसंगीत म्हणल्यावर भावसंगीतही उत्तमच देता येत होतं. मग ते मन लोभले, मन ते ते असू दे, किंवा कशी तुझा समजावू सांग असू दे. ते भावसंगीत गाताना भावसंगीत गात होते, नाट्यसंगीत करताना नाट्यसंगीत करत होते. त्यामुळे अभिषेकी बुवांचाही उल्लेख मला भावसंगीताच्या या परंपरेत तेवढाच महत्वाचा वाटतो. नक्की, नक्की. मंगेशकरांच्या बद्दल, खळे साहेबांच्या बद्दल एवढ्या विस्ताराने तू बोललास. तू बोलत असताना मला आठवलं 1991 सालच्या चंदेरीमध्ये एका मासिकामध्ये वर्षा भोसलेंनी बाळासाहेबांवर, पंडितजींवर लेख लिहिलाय, हृदयीचे हृदय घातले म्हणून. आणि त्याच्यात वर्षा भोसलेंनी असा उल्लेख केला होता, की चमत्कृतीबद्दलचं आकर्षण ही बाळमामांकडे रक्तातून आलेली वृत्ती आहे. वा. किती सुंदर त्यांनी अनालिसिस केला होता त्यांच्या ह्याचा. मगाशी तू दगडाचा उल्लेख केला, तेव्हा एच-एम-व्हीचे रेकॉर्डिस्ट पण म्हटले होते, "हां, मंगेशकर आता आता गाण्यामध्ये दगड-धोंडे सुद्धा आणा." पण ते इतकं अप्रतिम रीतीने त्यांनी सुरेल करून तो मनाचा दगड प्रत्येकाच्या काळजापर्यंत पोहोचवलाय. आणखीन एका गाण्याची मला आठवण होते आणि तुला गायची मी आग्रहाने विनंती करतो. "घनतमी शुक्र बघ राज्य करी." की "ये बाहेरी अंडे फोडूनी." हे कसं गायचं? हे कसं चालीत बसवायचं? ते मला असं कायमच वाटतं, की अशा कविता रसिकांसमोर आल्याच नसत्या, जर असे भावसंगीत करणारे संगीतकार आले नसते तर. खरंय. त्यामुळे चांगल्या कविता रसिकांसमोर पोहोचवण्याचं श्रेय पण खूप मोठ्या संगीतकारांचं आहे. म्हणजे एकीकडे मला असंही वाटतं, की काही कविता इतक्या भक्कम आणि इतक्या स्ट्रॉंग असतात, की ज्यांना अजिबात सुरावटीची गरजच नसते. त्या स्वतः सुंदर असतात. पण तसंच असंही आपण नक्की मान्य करायला पाहिजे, की काही कविता या एरवी कदाचित त्या खोला, त्या गुहेपर्यंत गेलाच नसता रसिक. त्या गुहेतून बाहेर आणून त्या संगीताच्या पालखीत बसवून रसिकांसमोर आणायचं श्रेय. घनतमी शुक्र बघराज करी रे, खिन्न मना बघ जरा तरी. शुक्र बघराज करी. आता मगाशी मी जो उल्लेख केला होता, की वाटवेंच्या गाण्यानंतर ते
बाबूजींच्या गाण्यापर्यंत पण ऑर्केस्ट्रेशन मध्ये फरक झाला होता. तर हृदयनाथजींच्या गाण्यामध्ये तर प्रॉपर ऑर्केस्ट्रेशनच आलं. बरोबर. आणि दोन फार मोठे तू सुरुवातीलाच तू उल्लेख केलास तो मला फार आवडला, की भावसंगीतात फक्त कवी संगीतकार नाही, त्याच्यात संगीत संयोजक, गायक, वादक सगळ्यांचा तेवढाच वाटा आहे. तर अमर हळदीपूर आणि अनिल मोहिले हे दोन फार मोठे संगीत संयोजक, ज्यांनी हृदयनाथजींची फार सुंदर सुंदर गाणी गाण्यांचं संगीत संयोजक केलं आणि ते दोघं स्वतः उत्तम संगीतकारही आहेत. किंवा खळे साहेबांच्या सुद्धा गाण्यामध्ये अनिल मोहिलेंनी फार सुंदर संगीत संयोजन केलेलं आहे. तर हा पण एक फार महत्वाचा बदल तेव्हा झाला, की ग्रुप व्हायोलिन्स आले. कुठेतरी सोलो व्हायोलिन, बासरीचे पीसेस यायला लागले, क्लॅरोनेट, नाहीतर आधी ज्याला आपण टुटी पीसेस म्हणतो, की एकत्र याला टुटी पीसेस म्हणतो. ते एकत्र तेवढेच होते. पण त्याच्यानंतर ते ऑब्लिगेटोज ग्रुप व्हायोलिन्स यायला लागले. मग शामराव कांबळे साहेब आले. मग वा. गाण्यांमध्ये. आता ही जी एक नावं आहेत, ती सगळी यायला लागली. तोपर्यंत 70s मध्ये एका फार मोठ्या गायकाचा उदय झाला होता, ते म्हणजे सुरेशजी वाडकर. सुरेशजी आले होते. तो एक नवा आवाज आला होता. रवींद्र साठे आले होते. तर हे जे एक असं आपण म्हणतो ना, की बॅटल तो जो असतो ऑलिम्पिकचा दिवा, तो कधी दुसऱ्याच्या हातात गेला कळलं नाही. पण ही सगळी मंडळी तो एकमेकांच्या हातात देत होते. तर तू आता जो उल्लेख केलास हृदयनाथजींचा, तो फार सुंदर होता. तर तसंच मला असं वाटतं, की खळे साहेबांनी पण ते स्वतः कधीच म्हणजे लोक कायम, की बापरे खळे साहेबांच्या चाली म्हणजे अवघड. पण मला खळे साहेबांनी मुद्दाम अवघड चाल केलेली कधी वाटत नाही. मला असं वाटतं, की ते त्यांचं इंटरप्रिटेशन असायचं आणि ते सुंदरच वाटायचं. तर ते सुंदर इंटरप्रिटेशन असणं महत्वाचं आहे जास्त, असं मला वाटतं. खरंय. आणि कायम कवितेची उत्तम निवड हा मुद्दा तू सांगतोयस, अधोरेखित करतोयस, हे प्रत्येकाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. खळे साहेबांनी तर प्रत्येक गाणंच आधी कविता घेऊन मग ते त्याच्यावरती बेतलेलं आहे. कधी आधी चाल आणि मग कविता असं केलं नाही आणि त्याचा उल्लेखही त्यांनी केलेला आहे. त्यांच्याकडनं गाणं ऐकल्यानंतर "या चिमण्यांनो परत फिरा रे", तेव्हा गदी माडगूळकरही अण्णा आणि खळे पण अण्णाच. तेव्हा गदी माडगूळकर खळे साहेबांना असं म्हणले, की "अण्णा खरं सांग, तू कविता करतोस ना रे?" वाह! 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 त्याशिवाय किती सुंदर दाद आहे. म्हणजे एका मोठ्या वाह! कवीनी वाह! संगीतकाराला असं विचारावं, की "खरं सांग अण्णा, तू कविता करतोस वाह! ना वाह! रे?" वाह! एवढा त्यांचा कवितेची समज खळेसाहेबांची मोठी होती. काय गाणी, भावभोळ्या भक्तीची ही एकतारी, भावनांचा तू भुकेला रे मुरारी. शुक्रताराचा उल्लेख केलास. अरुण दाते साहेब तर खळे काका, देवसाहेब आणि पाडगावकर यांचं नाव घेताना असे सद्गदित व्हायचे. गहिवरून जायचे, की म्हणायचं आयुष्य माझं बसर केलं या लोकांनी, वाह! की वाह! स्वतः संगीतकारांनी शोधत यावं गायकाला आणि ते माझं गाणं तुझ्यासाठी केलंय. किती प्रेम. म्हणजे तू म्हणलास ते खरं आहे, की त्यांचं स्वतःच्या गाण्यांवर प्रेम नव्हतं, गाणं या विषयावरती प्रेम होतं. अगदी बरोबर आहे. अगदी. भावसंगीतावरती प्रेम होतं म्हणून ते इतकं अजरामर आहे. मला या निमित्ताने तुझ्याबद्दल एक उत्सुकता आहे, की इतक्या कविता तुला पाठ आहेत, इतके संदर्भ सहज लक्षात राहतात. साहित्यिक उतारे असतील, अगदी मग बाकीबाब बोरकर, कुसुमाग्रज, भा. तांब्यांपासून आपले मोघे साहेब, समकालीन सगळे कवी संदीप, वैभव वगैरे. या सगळ्या पाठांतराच्या मागचं म्हणजे हे लक्षात राहण्याचं काय कारण आहे? म्हणजे भाषेबद्दलचं प्रेम आहे, घरातले संस्कार आहेत, का शाळेमधनं पण मिळालेली शिकवण आहे? ही नाही, आवड म्हणजे कशामुळे जे आहे? जो आता तू उल्लेख केलास ते सगळं आहे. वाह! म्हणजे संस्कार तर आवश्यक आहे. मला असं वाटतं, की तुमच्या घरात एखादी गोष्ट अविभाज्य वाटणं. मला लहानपणापासून घर आठवतं ते कुसुमाग्रजांच्या पुस्तकासकटचंच घर आठवतं. त्यामुळे मला घरातली अविभाज्य गोष्ट कुसुमाग्रजांची पुस्तकं, शांताबाईंची पुस्तकं, इंदिरा संतांची पुस्तकं, आरती प्रभूंची पुस्तकं, हा मला घराचा अविभाज्य भाग वाटतो. आणि मला तितकंच महत्व ते शाळेचे संस्कार पण वाटतात. वाह! कारण शाळेत जर तुम्हाला चांगली भाषा शिकवणारे, आपल्या भाषेवर प्रेम करायला लावणारे असे शिक्षक असतील, तर मला असं वाटतं पहिली भावकविता तुम्ही कुठे म्हणता? तर शाळेतच म्हणता. सगळे मिळून जेव्हा कविता म्हणता आणि तुम्हाला जर त्याची कुठेतरी अशी जाणीव झाली, की अरे ह्या कवितेत भाव आहे, तेच भावगीत असतं पहिलं शाळेतच.
त्यामुळे शाळा पहिल्यांदा भावगीत म्हणून घेते मुलांकडनं. फक्त ती कोणाला जाणवेल, कोणाला जाणवणार नाही की आपण भावगीत म्हणतोय. वा. पण मराठीचे सरच तुमच्याकडनं पहिलं भावगीत म्हणून घेतात. खरं तर चांगले मराठीचे शिक्षक, विशेषतः मराठी माध्यमांच्या ज्या जुन्या पद्धतीच्या शाळा आहेत, आजही उत्तम उत्तम शाळा असतील, मला खात्री आहे. आणि या शाळांचा उल्लेख निघालाय म्हणून तुला एक फक्त सांगतो की प्रवाह म्हणजे आपण 1930 पासून जर बघितलं तर हिंदी चित्रपट सृष्टीची सावली थोडी थोडी मराठी भावसंगीतात पडतेच. आणि फार स्वाभाविक आहे, कारण आपल्याला ते ऐकू येत असतं सतत रेडिओवर आजूबाजूला. तर तेव्हाची गाण्याची स्टाईल, तेव्हाची म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कुठेतरी कभी खुद पे कभी हालात पे आणि हा माझा मार्ग एकला, ही फिलॉसॉफी मला कुठेतरी एका दिशेने जाणारी वाटते. दोन्ही मोठे संगीतकार, दोन्ही ह्या चाली अत्यंत वेगळ्या आहेत, पण एकमेकांच्या छाया पडत असतात. तर हिंदी चित्रपट सृष्टीत जसे वाद्य बदलत गेली, तशी मराठी भावगीतातली वाद्य बदलत गेली. म्हणजे सामाजिक परिस्थितीनुसार सुद्धा म्हणजे युद्धानंतर सैनिक हो तुमच्यासाठी सारखं गाणं झालं. तर ती सामाजिक परिस्थिती पण येते. तर अगदी मला आठवतंय आपल्या लहानपणी आपण जे खळे साहेबांची किंवा मीनाताईंची बालगीतं गायली. मीना मंगेशकरांचं पण काम खूप मोठं आहे लहान मुलांच्या सगळ्या गाण्यांमध्ये. तर भोलानाथ दुपारी आई झोपेल काय, लाडू हळूच घेताना आवाज होईल काय, भोलानाथ भोलानाथ सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. किती स्वाभाविक उल्लेख येऊन गेलाय की भोलानाथ दुपारी आई झोपेल काय. कारण 70s मध्ये 80s मध्ये अनेकदा असं होतं की खूपसं पर्सेंटेज आया घरी असायच्या, त्यामुळे आई दुपारी जेवून झोपली हा उल्लेख गाण्यामध्ये आला. आणि आता जेव्हा 2005-6 साली आम्ही जेव्हा लहान मुलांची गाणी केली, तेव्हा दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई उल्लेख आला. तर सामाजिक परिस्थिती पण भावसंगीतात सतत सातत्याने रिफ्लेक्ट होत असते. जशी बोलण्याची भाषा बदलते, जशी पुस्तकांची भाषा बदलते, तशी भावगीतांची पण भाषा बदलते. आपोआपच बदलत जाते. मोहनिया तुझ्या संगे नयन खेळले जुगार, ही भाषा नंतर हळूहळू तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी इथे गेली. मग सखीमंद झाल्या तारका आता तरी येशील का कडे झाली. ती पुढे जाऊन नंतरच्या काळात किशोर कदमनी जेव्हा गारवाची गाणी लिहिली, तेव्हा गारवाची एक वेगळी भाषा झाली. संदीप खरे लिहिताना नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो. जी भाषा बोलण्यामध्ये किंवा वाचनात येते ती आपोआपच गाण्यामध्ये येते. तर हा तू शाळेचं नाव काढलंस म्हणून मी फक्त बदलत जाणारा प्रवाह सांगितला की सगळंच कसं बदलत जातं सामाजिक परिस्थिती आणि भाषेनुसार. पण तरीही परत मी तेच म्हणेन, तरीही त्याचा आत्मा तोच राहतो. आशयगन कविता आणि कवितेला योग्य चाल, याच्या पलीकडे फार काही बदलत नाही. तर आपण आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. मला वाटतं आपण नक्की. तू शाळेचा उल्लेख केलास. खूप बरं वाटलं मनापासून. मलाही माझ्या शाळेची आठवण आली. कार्यक्रम बघणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांनाही त्यांच्या त्यांच्या शाळेची आठवण आली असेल. मराठी शाळेची आठवण आली असेल. खरंच माय मराठीवरती प्रेम करायला शिकवणाऱ्या मराठी शाळेची गाथा असाही कार्यक्रम चालील. आपण खरं करायला हरकत नाही. इतके या सगळ्यांचे अनंत उपकार आहेत. या भावसंगीताच्या परंपरेमध्ये आणखीन एक नाव आहे. तू आत्ता उल्लेख केला सखी मंद झाल्या तारका. राम फाटक सरांचं, करेक्ट. त्यांनाही मनापासून वंदन करू. पुढे जाऊ आणि भास्कर चंदावरकर साहेब, उत्तम हो. सतार वादक, संशोधक आणि काय त्यांचं वर्णन करू, इतके वेगवेगळे पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे. संगीतकार, खानोलकरांच्या संपूर्ण कवितांना कार्यक्रमच त्यांनी केला. म्हणजे मी जसं म्हणलं की जी कविता लोकांना, वाचकांना सुद्धा असं वाटायचं की ही नाही, ही एका विशिष्ट गटासाठी आहे. त्यातून अख्खा नक्षत्रांचे देणे नावाचा कार्यक्रम करणं. तर मला असं वाटतं भावसंगीतात जे खऱ्या अर्थाने अभ्यासकही होते, पांडित्य असलेले जे संगीतकार होते, त्याच्यातले मला वाटतं हां. चंदावरकर सर होते, की पांडित्य होतं संगीताविषयीचं, वाद्यांविषयीचं, वेगवेगळे संगीत प्रवाह याच्याविषयीचं. आणि तसंच एक मगाशी जो उल्लेख मी केला आणि नंतर आपण पुढे बोललो नाही, ते म्हणजे अनिल भोईले. तर हां. अनिल अरुण या जोडीने पण जी गाणी केली, स्वप्नात आल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा,
किंवा त्यांनी अगदी अरुण पडोलेंनी केलेलं ससा तो ससा. तर एक आपण ज्याला म्हणतो साऊंडस्केप बदललं. आपल्याला ज्या पद्धतीचा ध्वनी ऐकायची सवय असते, तो ध्वनी बदलतात काही संगीतकार. तर अनिल अरुण एकत्र त्यांनी ध्वनी थोडासा बदलला. कुठेतरी ऑर्केस्ट्रेशन वेगळं आलं, अकॉर्डियन आलं, कुठेतरी त्याच्यामध्ये ट्रम्पेट, सॅक्सफोन ही वाद्य यायला लागली. मला अजून एक उल्लेख करावासा वाटतो हेमंत भोसलेंचा, की पहा त्यांची हम्म. गाणी घेतल्याशिवाय कुठलं वाद्यवृंद आजही होत नाही, की शारदा सुंदर चंदेरी राती आणि रुपेरी वाळूत ही गाणी तुम्हाला घ्यावीच लागतात. कारण मला असं वाटतं किती कामे यांनी फरक नाही पडत, कसं कामे यांनी खूप पडतो. आणि ते काम आपल्याला लक्षात घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर जसं अनिल अरुण महत्वाचं आहे, तसं आपल्या अशोकजींचा पण आपण उल्लेख करायला पाहिजे, की अशोक पत्की, वा वा. की त्यांनी बरोबर अभिषेकी बुवांबरोबर सहाय्यक म्हणून खूप काम केलं. वनराज भाटिया आत्ताच जे गेले त्यांना मनापासून आपल्या सगळ्यांकडनं श्रद्धांजली. तर यांच्याबरोबर अशोकजींनी जे काम केलं आणि स्वतःच एक अत्यंत संगीतावर असलेलं प्रेम आणि अ, चालीकडे बघायची एक सहजता. ते स्वतः कधी त्याचं अवडंबर केलं नाही, की मला आता सुचतंय बघा. त्यांना हो, हो केली चाल. आणि ते इतकं गोड असतं. आणि मग त्यांच्याबरोबर आपल्याला सुमन कल्याणपूर हे पण नाव घ्यायला पाहिजे. कारण नाविका रे वारावाही किंवा ही जी 2 गाणी आहेत, मला माहिती आहे मी प्रत्येक गाणं सुरू केल्यावर तुला असं वाटतं, की आता ह्यांनी एक 4 ओळी तरी गाव्यात. पण माझं लक्ष घड्याळाकडे पण आहे. आणि आपल्याला म्हणजे मला एवढंच वाटतं, की अ, कुठेतरी काहीतरी राहून नको जायला म्हणून मी फार बरोबर. गात नाहीये. पण अशोकजींचं पण आणि यांची फार मोठ्या-मोठ्या काळ्यांनी काम केलंय. म्हणजे आज फार चांगला योग आहे. मी लोकसत्ताचे संग्राम सरांचे, मिलिंद तू सगळ्यांचे आभार मानतो, की 2021 मध्ये मी रंगमंचावर पहिला कार्यक्रम करून 25 पूर्ण झाली. वा. आणि बरोबर या 25 वर्ष पूर्ण झाली जूनमध्ये आणि मे मध्ये मला लोकसत्तानी भावसंगीतावर बोलण्यासाठी बोलवलं. हा माझ्यासाठी फार सुंदर योग आहे. वा वा. पुण्यामध्ये भरतचा कार्यक्रम का? बरोबर. भरतनाट्य मंदिरला 1996 मध्ये मी पहिला कार्यक्रम केला होता आणि 25 वर्ष झाली. तर मुद्दा असा आहे, की ह्या लोकांचं अशोकजींचं केवढं मोठं करिअर आहे. अजूनही त्यांच्या चाली जर आपण बघितल्या, तर म्हणजे त्यांनी त्याही नाविका रे वारा वाहेरे सारखी चालही आहे आणि त्यांची स्वप्नीलसाठी केलेली राधाई भावरी पण चाल आहे. सो काळाबरोबर बदलणं, काळाबरोबर ऑर्केस्ट्रेशन बदलणं, याच्यात अशोकजींचं पण फार महत्वाचा वाटा आहे. अजून फार छान चाली करणारी एक व्यक्ती जी आपल्यात नाही ते म्हणजे चंद्रशेखर गाडगिळ. त्यांनी पण फार सुंदर हम्म. त्याच काळामध्ये उत्तम चाली केल्या होत्या. तू काहीतरी बोलत होतास. हां. हो, हो. मी अशोकजींचा तू उल्लेख केलास तर सुरुवातीला जसं म्हटलं, की वादक, संगीत संयोजक यांचा वाटा आहे. तसं अशोकजींचं करिअर बघ ना, की सुमनताईंच्या बरोबर संवादिनी वादक, मग ते सहाय्यक संगीतकार झाले आणि स्वतंत्र संगीतकार झाले. तर त्या प्रत्येक अनुभवाचा इतका अप्रतिम उपयोग त्यांनी त्यांच्या चालींमध्ये केलेला आहे. आणखीन एक नाव आहे ते म्हणजे श्रीधर फडके. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं, की बाबूजींची ती जी परंपरा आहे, की मुखड्यात एक काहीतरी मजा असते पहा. म्हणजे मी कितीतरी शाळा कॉलेजमध्ये असताना श्रीधर फडकेंचे खूप कार्यक्रम अटेंड केले. तू पण मला बघितलं असशील अनेकदा कार्यक्रमात त्या. पण मला नेहमी वाटतं, की त्यांच्या म्हणजे आजही तू जर पटकन महाराष्ट्रातल्या साधारण 50शीतल्या किंवा 40शीतल्या महिलांना जर पटकन म्हटलं, की तुम्ही काहीही गा ना 4 ओळी, तर त्याच्यातल्या माझ्या मते 30% महिला श्रीधर फडकेंची गाणी गातात. नक्की. याचं कारण मला असं वाटतं, की त्या चालीमध्ये जे काहीतरी म्हणजे फुलले रे क्षण माझे फुलले रे. तर तो जो मैत्रिणीनो सांगू नका नावं घ्यायलाची जी भावसंगीताची परंपरा आहे, ती कुठेतरी खोल रुजलेली आहे श्रीधरजींच्या पण डोक्यामध्ये. आणि मग मग बरोबर आहे. मन मनाचं उमगत नाही असू दे, ऋतू हिरवा असू दे, ह्या सगळ्या गाण्यांमध्ये एक कुठेतरी भावसंगीताची परंपरा फार छान दिसते आणि त्याच्याबरोबर आत्ताचं नवीन ऑर्केस्ट्रेशन त्यांच्यासाठी केलेलं. त्यांचं म्हणजे मला एक विशेष मन मनास उमगत नाही आधार कसा शोध
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा, आधार कसा शोधावा, मन मनास उमगत नाही. आणि मला परत, मी मगाशी एक नाव घेतलं पण परत घेतो, की सुधीर मोघे यांच्यासारखा एक कवी, संगीतकार आणि भावसंगीताचा अभ्यासक, त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन मला फार मोठं वाटतं. की संगीतकार म्हणून मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवण्यासारखी चाल करणं, कवी म्हणून त्यांची रामभाऊ फटकांनी सखी मंद झाल्या तारका किंवा दिस दिस तू फुलले ऋतू, तिथपासून ते मी त्यांची अनेक जवळजवळ 25-30 गाणी तरी सुधीर मोघेंबरोबर केली असतील. तर ह्या प्रत्येकाचं एक फार महत्वाचं, आपण ज्याला म्हणतो एक ठिकाण, एक मुक्काम आहे त्यांचा. आपण पालखीविषयी बोलतोय म्हणून म्हणतो की त्यांचे त्यांचे मुक्काम आहे तिथे, आणि त्या सगळ्या मुक्कामाला आपल्याला वंदन करतच पुढे यावं लागतं. खरंय तसं खरंय आता श्रीधर फडकेंचं नाव निघालंय म्हणून मला अजून एक नाव त्यांच्या बरोबरीचं, की ज्यांनी एकत्र कार्यक्रम केले खूप सुरुवातीला, ते म्हणजे आपले आनंद मोडक सर. हा, क्या बात आहे. आणि त्यांनी एकत्र कार्यक्रम केले, म्हणजे निवेदन सुधीर मोघे करायचे आणि अर्धी अर्धी गाणी श्रीधर फडके आणि आनंद मोडक, आणि गायला ही सगळी मंडळी, उत्तरा केळकरजी, रंजनाताई जोगळेकर, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे, ह्या सगळ्या लोकांनी तेव्हा त्याच्यात गाणी सादर केली. तर आनंद मोडक सरांचं मला कवितेचा चॉईस इतका आवडायचा, की काय त्यांना कविता समजायची. आणि त्यांनी आणि चंद्रकांत काळे सरांनी ज्या पद्धतीने प्रीतरंग सारखे कार्यक्रम केले, अमृतगाथा सारखे कार्यक्रम केले, किंवा फक्त ग्रेसची कविता घेऊन साजण वेळा सारखा कार्यक्रम केला, तर भावसंगीताची पालखीला एक वेगळं वळण देणारी ही सगळी पण मंडळी आपल्याला म्हणायला पाहिजेत. आणि प्रत्येक वेळेला आपण ज्याला म्हणतो की ते पॉप्युलिस्टिक, म्हणजे पटकन रंजकता, तर रंजकता तर आहेच, पण त्या पलीकडे त्याची भावगीताची किंवा त्या कवितेची गरज ओळखून सादर करणं, हे पण मला वाटतं मोडक साहेबांचं फार मोठं वैशिष्ट्य वाटतं मला. वा, याच्यामध्ये समकालीनांमध्ये किंवा थोडस तुला सिनियर असणारा म्हणू आपण, मिलिंद इंगळे, तू मगाशी किशोर कदमचा उल्लेख केला होता, सौमित्र, की त्यांच्या पण त्या ध्वनिफितीने एक एकदम वेगळीच उत्साहाची लाट निर्माण झाली होती. 100%. मला असं वाटतं, मी कॉलेजमध्ये असताना ज्याचं गाणं एकदम टीव्हीवर बघून असं वाटलं की अरे आपलं असं गाणं कधीतरी टीव्हीवर दिसायला पाहिजे, तो म्हणजे मिलिंद इंगळे. आहा. आणि त्याचा इतका सुंदर आवाज आहे मिलिंदचा, की तो गारवा असा आल्यानंतर ना, तो खरंच एक वेगळं वळण होतं ते, की ते म्हणजे चांगली कविता, कारण त्याच्यात तो अख्खा अल्बमच किशोरनी कविता पण वाचलेला आहे. सो तो असं म्हणूया की आपण तो काव्य संगीताचाच अल्बम आहे. पण तरीही त्याला एक जसं जसं हिंदीमध्ये पहला नशा पहला खुमारनी एकदम एक कुठेतरी एक वेगळंच गाव आलं की काय प्रवासात असं वाटावं, तसं गारवामुळे एक वेगळंच गाव आलं असं वाटलं, की अरे वा वा, एक प्रसन्न शिडकावा व्हावा, तसं मिलिंदचा तो अल्बम होता. त्याच काळामध्ये सुरुवात केलेला अजून एक माझा मित्र, ज्यांनी फार अजूनपर्यंत फार सुंदर काम तो करतोय, म्हणजे कौशल इनामदार, की वा, ज्याची कवितेची समज, आणि मला परत देवसाहेबांसारखं त्याच्याबद्दलही वाटतं, की तो जे करतो ते फार सुंदर शब्दात पोचवता येणं, हेही त्याचं फार छान वैशिष्ट्य आहे. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला जे करता येतं ते सांगता येतं असं नाही, पण कौशल फार छान पद्धतीने ते उलगडून पण सांगतो. तर कौशलचं एक मला गाणं आठवतंय. घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर उळ उडे, अंधुक होते नजर आणखी, थकलेले पाऊल अडे, घर परतीच्या वाटेवरती. तर चांगली कविता कळणारा, अगदी माझ्या बरोबर आम्ही एकत्र काम सुरू केलं. मी जो 96चा उल्लेख केला, कदाचित एखाद्या वर्ष आधीच कौशलनी
कार्यक्रम सुरू केले असतील भावसंगीताचे. आणि त्याच्याबरोबरचा तो सगळा ग्रुप आज छान, ते सगळे म्हणजे कमलेश भडकमकर, अजित परब, हे सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने भावसंगीतात काम करत आलेत कन्सिस्टंटली. आणि हे जसे उल्लेख केले तसं त्याच वेळेला एक एक वेगळी एनर्जी घेऊन पण तरीही चांगली गझल करणारा आणि चांगल्या पद्धतीने कविता मांडणारा अजून एक संगीतकार म्हणजे अवधूत गुप्ते. अवधूत म्हणल्यावर खूप तो स्टेजवर एनर्जीने नाचून सादर करणारी गाणीच लोकांना माहिती आहेत. पण मला त्याची अनेक अशी गाणी माहिती आहेत की ज्यांनी चांगल्या गझल निवडून छान हार्मोनियम घेऊन कंपोज केलेल्या, त्यांनी गायलेल्या अशी अनेक गाणी आहेत. तर अवधूत पण मला असं वाटतं भावसंगीतात एक वेगळं वळण देणारा एक अतिशय महत्वाचा मित्र आहे. जसं मला वाटतं की मराठी चित्रपट संगीतात अजय अतुलनी एक वेगळा साऊंडस्केप आणलं, एक वेगळा ध्वनीच आणला अजय अतुलनी. तसं भावसंगीतात ही सगळी मंडळी आहेत. आणि मी ज्याला भेटल्यानंतर आम्ही एकत्र खूप काम केलं, पण त्याचं स्वतंत्र कामही मला खूप महत्वाचं वाटतं, तो म्हणजे संदीप खरे. की त्यांनी एक वेगळी परिभाषाच आणली, की प्रत्येकालाच असं वाटायला लागलं की अरे हे मला म्हणायचं होतं, हा कसं काय म्हणतोय माझ्या आधी. तो जेव्हा म्हणला की एवढंच ना एकटे जगू, आमचं हस आमचं रड ठेवून समोर एकटेच बघू, एवढंच ना. तर सगळे जे एक एकटे राहणारे बॅचलाइट्स, त्या सगळ्यांना वाटलं की अरे माझी माझी भाषा बोलतोय हा, हे मला म्हणायचंय. एवढंच ना एकटे जगू माझं आहे गाणं. आणि म्हणून संदीपनी सगळ्यांच्या पटकन काळजाला हात घातला. तर तो पण म्हणजे कवी संगीतकार एकत्र ही पण एक फार महत्वाची, संपूर्ण परंपरेमध्येच ही मंडळी पण फार महत्वाची आहेत. एक नाव राहिलं भट साहेब स्वतः जेव्हा कविता सादर करायचे, तर भट साहेब गाऊन सादर करायचे. मी या लोकांना कवी संगीतकारच म्हणतो, किंवा बाबा बोरकरांना. बोरकर पण सांग सरीवर सरी सरीवर, तर त्यांच्यातला संगीतकार असायचा. तर इथपर्यंत ही मला असं वाटतं ही परंपरा आहे. अजून एका मित्राचं नाव मला घ्यायलाच पाहिजे की जो आपल्यात नाही, आणि फार म्हणजे मला असा कधी बोलायला लागेल त्याच्याबद्दल असंच वाटलं नव्हतं. तो म्हणजे नरेंद्र भिडे. तर नरेंद्रची एक दोन ओळी मी अगदी ही आठवण आहे की मी त्याला नेहमी म्हणायचो की नरेंद्र हे गाणं मला तुझ्याकडनं एकदा शिकायचंय, तू शिकव ना. तो म्हणायचा अरे काहीतरी काय, तू मला उगीच चेष्टा करू नकोस, आहे ना ते रेकॉर्डेड, तू ते तसंच ऐक, मला फार संकोच वाटतो. तर मी त्याला म्हणतो नाही मला खरंच शिकव, आणि ती गोष्ट राहून गेली. फार सुंदर शब्द आहेत बघा, आणि आता तर हे गाताना मला भरून येतंय. त्या पहिल्या तीरावर मिळेल मजला थारा, त्या पहिल्या तीरावर मिळेल मजला थारा, सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा, त्या पहिल्या तीरावर मिळेल मजला थारा. तर ही भावसंगीताच्या परंपरेतला नरेंद्रही फार महत्वाचा आहे. अनेक संगीतकार, अनेक कवी आपापल्या गावात लिहितायत, अनेक लोक गातायत आत्ता या घडीला. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी मिळून ही परंपरा इथपर्यंत आणली आहे. आणि आता एक सुरुवातीला संग्राम सरांनी फार मोठं शब्दात माझं कौतुक केलं की माझं पण एक घराणं आहे. तर माझं घराणं नको म्हणायला, माझं एक छोटस घरट आहे असं आपण म्हणूया. पण एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की पहिलं गाणं ज्या नागा देशपांडेंचं मी ऐकवलं, राना रानात गेली बाई शेळ, त्या नागांचीच मी एक केलेली कविता या शेवटच्या टप्प्यावर ऐकवतो, आणि मग मला वाटतं आपण रसिकांच्या शी गप्पा, ज्या प्रश्नोत्तर आहेत त्याच्याकडे जाऊया. मी दुपारी सोसले ऊन माथी तुझ्यासाठी, तुझ्यासाठी लाविल्या मी मंदिरी सांजवाती,
तुझ्यासाठी तुझ्यासाठी कैकाल्या हो कैकाल्या संपल्या कैकाल्या संपल्या चांदराती तुझ्यासाठी वा. तुझ्यासाठी वा वा वा. जी.एन. जोशींच्या 1932 सालच्या गाण्यापासून म्हणजे नागा देशपांडे सरांचीच कविता 2015 साली मला वाटतं सलील ते कंपोज केलेली आहे. हो हो या भावसंगीताच्या परंपरेचं आजच्या मैफलीचं आणि परंपरेचे सुद्धा एक वर्तुळ अशा पद्धतीने पूर्ण झालंय असं म्हणावंसं वाटतं. संग्राम सर, प्रश्नोत्तर काय आहेत कोणाची घेऊयात आपण? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आयोजित लोकसत्ता महाराष्ट्र गाथा व्याख्यानमाला, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स बीजी चितळे डेअरी, पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. सलील कुलकर्णी आणि मिलिंद कुलकर्णी, तुम्ही जेव्हा बोलत होतात आणि सलील तुम्ही जेव्हा प्रत्येक गाण्याला स्पर्श करत होतात तेव्हा मला मिलिंद सरांना इथल्या प्रत्येकाला वाटत होतं की अरे प्लीज अजून 2 ओळी. तर वेळेअभावी ते शक्य नाहीये, पण तरी मी प्रश्नोत्तरांकडे वळते. पहिला प्रश्न गिरीश चितळे विचारणार आहेत आणि त्यानंतर आपण श्रोत्यांच्या वाचकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत. गिरीश सर. नमस्कार सलील. नमस्कार नमस्कार. भिलवडीला तुम्ही तुमचा मोडलेला हात घेऊन आलेला मला अजून हो आठवत. हो प्रश्न नाही, एक निवेदन आहे. प्रश्न म्हणला तरी हरकत नाही. सध्याचं भावगीत बऱ्याच वेळा व्हॉट्सअपच्या 4 ओळीमध्ये अडकून किंवा थांबून बसल्यासारखं वाटतं. तर आयुष्यावर काही बोलत असताना आपण आणखीन काही वेगळे सृजनशील गोष्टी आमच्या समोर आणणार का, आणि त्याची आम्ही नक्की वाट पाहतोय. धन्यवाद. मी मागच्या वर्षी स्वतंत्रपणे फक्त बोरकरांच्या कवितांचा बाकी बाब आणि मी असा कार्यक्रमाचे काही प्रयोग केले आणि दुर्दैवाने लॉकडाऊनने ते थांबले. पण वेगवेगळ्या पद्धतीने काम चालू आहे. दिवे लागण नावाचा आरती प्रभू आणि ग्रेस सरांच्या कवितांचा एक संग्रह चालू आहे. आणि जसं सुरुवातीला संग्राम सर म्हणले चित्रपट दिग्दर्शनही चालू आहे. सो मला असं वाटतं की कलेच्या प्रांतामध्ये जेवढ्या शक्यता पडताळून बघता येतील तेवढा प्रयत्न चालू आहे. तुमचे आशीर्वाद असू देत. थँक्यू. धन्यवाद. आता वाचकांचे प्रश्न घेऊया. रवींद्र शिगदे यांनी विचारलाय, 1898 पासून सुरू झालेली ही भावसंगीताची दिंडी अलीकडच्या काळात कुठे विसावली आहे असं वाटतं का? आता मी अगदी खरं सांगतो की मागच्या वर्षी मी केलेलं गाणं तुम्हाला एकदा मुखडा ऐकवतो. घन वदन मदन मोहन गे मोहन गे करी गहन हृदय दोहन गे हृदय दोहन गे घन वदन मदन मोहन गे मोहन गे. ही बोरकरांची 48 सालची कविता आहे जी 2018 मध्ये मी स्वरबद्ध केली किंवा मागच्या वर्षी ती ध्वनिमुद्रित केली. मला वाटतं त्याचा आत्मा अजूनही तसाच आहे. परिभाषा थोडीशी बदलत असेल, कदाचित एखादा कुर्त्याच्या ऐवजी टी शर्ट घालून येईल गायक, पण भावसंगीताचा आत्मा बदलत नाही. भावसंगीताचा आत्मा हा उत्तम कविताच राहील. आता नवीन पिढीच्या पण गायिका, आता प्रियांका बर्वे आणि सावनी रवींद्र यांनी माझी रचना गायली, ती ग्रेसची कविता गायली. किंवा आता मी आणि संदीपनी पण केलेलं नवीन गाणं जर बघितलं तर ते गाणं असं आहे की आता माझा रंग झाला जळागत केशर काजळ ज्याचे त्याचे. मला वाटतं ही तीच भाषा आहे जी 1950 साली बोलली गेली, 60 साली बोलली गेली. तर मला असं वाटलं ती विसावली नाहीये. थोडासा मगाशी जे आकाशवाणी विषयी बोललो की कॉन्सन्ट्रेटेड गोष्ट होती, फोकस्ड होती, ती फक्त आकाशवाणीवर ऐकली जायची. नंतर फक्त ध्वनिमुद्रिका आल्या, कॅसेट आल्या. आता चॉईस इतका आहे की कदाचित जो करणारा आहे त्याला त्या सगळ्या गर्दीतून डोकं सारखं वर काढून हात करायला लागतो की अहो हे बघा हे बघा हे बघा, मी भावसंगीतच केलंय, माझ्याकडे लक्ष द्या. तर जसं हात कलाकार वर करून भावसंगीताची माझ्याकडे पालखी आहे हे सांगतायत, तसंच रसिकांची पण ती जबाबदारी असं मला वाटतं
की या सगळ्या गर्दीतून सगळं बाजूला करून त्या भावसंगीतापर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे. वा. मानसी कांबळे यांचा प्रश्न आहे, त्या असं विचारतायत, नमस्कार, आजकाल भावसंगीतात काय नवीन काम होतं आहे? कवितांच्या दर्जामुळे भावगीतांची संख्या आणि दर्जा कमी झालाय का? मला वाटतं तुम्ही आत्ता दिलं तेच उत्तर लागू पडेल. तेच उत्तर आहे. पुन्हा तुम्हाला काही बोलायचं असल्यास. ते मला वाटतं की आपण त्याची परिभाषा बदलते. दर्जेदार लिहिणारे आत्ताही कवी आहेत, दर्जेदार संगीत अनेक लोक देत आहेत. आपण आपल्या समोर येईल ते संगीत असं समजण्याचं कारण नाही. थोडा शोध घ्यायला पाहिजे. आपण जसं जाऊन युट्यूबवर आपल्याला किंवा OTT प्लॅटफॉर्म्सवर आपण आपल्याला हवा तो चित्रपट बघतो, तसं आत्ता कोणी इतक्यातल्या इतक्यात आरती प्रभूंची गाणी केली आहेत का? इतक्यातल्या इतक्यात बोरकर कोणी केलेत? भारत आंब्यांची कविता कोणी गाते का? मला अनेक तरुण माहिती आहेत की जे आत्ताही आरती प्रभूंची कविता स्वरबद्ध करतायत नव्याने. पण त्याचा शोध घ्यायला पाहिजे. थोडी गर्दी जास्त आहे आता माध्यम आणि गाणी, चित्रपट ह्या सगळ्यामध्ये. पण मला असं वाटत नाही की दर्जा कुठे कमी झालाय. जयंत पाणबुडे यांचा प्रश्न आहे, कोणत्याही भावगीताचा आशयघन परिणामकारक असेल तर भावगीत रसिकांच्या मनाला भिडते व त्यावर त्या रचनेचे आयुष्य ठरते असं म्हणतात. पूर्वीच्या अजरामर भावगीतांच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या रचनांबद्दल काय म्हणता येईल? आता मी 2003 साली तव नयनांचे दल हलले ग, ते गाणं आता 18 वर्षाचं झालं, अजून तरी छान छान चाललंय आपल्या दोन पायांवर. तर मुद्दा असा आहे की परत तोच आहे की 50 साली 60 साली आलेलं, मला कुठेही त्या वादात पडायचं नाहीये, पण 50 साली 60 साली आलेली गाणी ही रेडिओवर ऐकली जायची, तेव्हा आजूबाजूला अजून काय होतं ऐकायला, आणि फोकस्ड ऐकली जायची का? उत्तम कविता तर होत्याच, उत्तम स्वररचना होत्या, अभिजातता त्याच्यामध्ये होतीच, पण म्हणून तेव्हाच सगळं 100% रचना या सुंदर होत्या म्हणून त्या पोचल्या, आणि आत्ताच्या 100% कुठेतरी पोचत नाहीत का? आता असं वाटत नाही. तो थोडी गर्दी आहे, थोडी परिभाषा बदलतीये, आणि थोडं पटापटा करण्याकडे कल आहे. हे मात्र मी मान्य करीन की माझ्या पिढीचा आणि पुढच्या पिढीचा पण, की तुम्ही एक 25 साली केल्यानंतर पहिली चाल रेकॉर्ड कराल का? असं असायला हवं, जे आधीच्या लोकांनी केलं असं मला वाटतं. आता असं आहे की पहिलं मुखडा सुचल्यावरच रेकॉर्ड करण्याची घाई केली जाते. तर हा थोडा सोशल मीडियाचा पण परिणाम आहे की पटकन गायलं पटकन पोचतं. तर सोशल मीडियाचे फायदे तसे तोटेही आहेत की सगळे एका प्लॅटफॉर्मवर येतात पटकन. त्याच्यामुळे कधी कधी ते जसं आता ते योग्य पद्धतीने त्यांचा मुद्दा होता की कधी कधी दर्जाचा विचार न करता ते लोकांसमोर आणलं जाऊ शकतं. दीपक तुंगारे असं विचारतायत की मराठी भावसंगीत आणि रवींद्र संगीत यामध्ये काही साम्य आहे का? आशयघन कविता म्हणजे थोडक्यात भावसंगीत अशी जर व्याख्या केली तर उर्दूतील गझल हा प्रकार त्याच्या जवळचा आहे असं वाटतं का? हा फार छान प्रश्न आहे, आणि मला एक आठवण सांगतो. जेव्हा दीदींचं गाणं मी रेकॉर्ड केलं, आता विसाव्याचे क्षण, आणि ते शंकर महादेवन यांनी ऐकलं एका ठिकाणी, आणि ते मला म्हणले की हे काय सुंदर कविता आहे, मला जरा अजून सांगतोस का? तर मी त्यांना एक्सप्लेन केलं की असं आहे असं आहे, आणि मी त्यांना सांगितलं की कवितेचं गाणं होतं ना, नावाची मी वेबसिरीज करतो फक्त कवितेविषयी बोलायची. तर ते पटकन म्हणले की हे फक्त मराठीत आणि बंगालीत होऊ शकतं, कारण तिथे रवींद्र संगीत जसं आहे तसं इकडे हे संगीत आहे. तर मला असं वाटतं की या दोन्हीत एक फार महत्वाचं साम्य आहे, ते म्हणजे श्रद्धेने करतात ते. बंगाल, आता माझे अनेक बंगाली मित्रमैत्रिणी ते म्हणतात की प्रत्येकाच्या घरी तो माणूस गायक संगीतकार नसला तरी त्यांच्या घरी हार्मोनियम असते, त्यांच्या घरातले आजोबा संध्याकाळी हार्मोनियम घेऊन रवींद्र संगीत गातात. तेच आपल्या भावसंगीताच्या बाबतीत आहे. तुम्ही जर बघितलं कुठलंही गेट टुगेदर आहे, तुम्ही तुमच्या कुठल्याही मामाला मावशीला पटकन म्हणा की गाणं, पटकन गाणं चालू कर, एखादं बाबूजींचं, एखादं खळे साहेबांचं, एखादं अभिषेकींचं गाणं चालू करेल. तर ही परंपरा जपली गेली, हे फार मोठं साम्य आहे रवींद्र संगीत आणि मराठी भावसंगीतात. आणि दुसरा प्रश्न होता गझल विषयीचा. तर गझल हा मला असं वाटतं की उपशास्त्रीय आणि भावसंगीत ह्या दोन्हीचा वेश पांघरलेला प्रकार आहे. गझल हे मुळात खरं तर कवितेचा प्रकार आहे, ते वृत्त आहे. गझल लिहिलीस का असं म्हणतो. ती गायची विशिष्ट पद्धत आहे. ती काही लोक उपशास्त्रीय पद्धतीने गातात, खूप त्याच्यामध्ये गायन जास्त असतं,
आणि काही लोक तरन्नुम सारखे नुसते गातात. पण तो भावसंगीताचाच एक आपण म्हणूया की मावस भाऊ आहे. अतुल कुलकर्णी असं विचारतायत, सर भावसंगीताचा जाज्वल्य इतिहास महाराष्ट्राला लाभलेला आहे यात शंकाच नाही, परंतु सध्याच्या पॉप संगीताच्या जमान्यात भावसंगीत आणि संगीतकारांचं भविष्य काय? मला असं वाटतं की जसं रिमिक्स चालू आहे तशी ओरिजिनल गाणी पण येत आहेत. आपण काय ऐकायचं हा मुद्दा आहे. जर चांगलं ऐकलं तर चांगल्या रचना येतील. आता ही जी मुलं आहेत, मला नेहमी काळजी आत्ताच्या पिढीची अशी, तर माझा मुलगा जर त्यांनी असं ठरवलं की बोरकरांची कविता सादर करायची हार्मोनियम घेऊन स्टेजवर, त्याच्या जनरेशनचे ऐकणारे किती लोक जातील हा माझा प्रश्न आहे. ऐकणारी लोक गेली तर त्याच्या पिढीचे अनेक लोक म्हणतील की ओके मला आवडेल आरती प्रभू गायला, मला बोरकर गायला. पण आत्ताची जी 15, 16, 17, 18 वर्षाचे संगीतकार आहेत, उगवते गायक आहेत, त्यांनी जर छान शांताबाईंची कविता साधी हार्मोनियम घेऊन ऐकवली तर तुम्ही असं मनापासून ऐकायला जर जाणार असाल तर का नाही आवडणार कोणालाही अभिजात ऐकवायला. मुद्दा असा आहे की पाठीवर थाप पडते का योग्य वेळेला रसिकांची. कारण मिलिंदनी सुरुवातीला सांगितलं की या दिंडीमध्ये रसिकांची पण इन्व्हॉल्वमेंट तितकीच मोठी आहे. जर रसिक गर्दी करायचे, गीत रामायणाला गर्दी करायचे, जर देवाच्या कृपेने आयुष्यावर बोलू काहीला गेली 18-19 वर्ष तुडुंब गर्दी होतीये, तर ती पुढच्या पिढीला गर्दी मिळाली तर पुढची पिढी पण अभिजात करेल. जर त्यांना असं वाटायला लागलं की आपण काहीतरी पॉप किंवा काहीतरी उटपटांग केलं तरच लोक आपल्याला दाद देत आहेत, तर त्यांना ते करायला लागेल नाईलाजाने. याच्याविषयी अनेक संगीतकार मंडळी, कौशल अनेकदा याच्याविषयी बोललाय की तुम्ही ऐकायला या चांगलं, तुम्ही चांगल्याचा शोध घ्या, आम्ही चांगलं देतो. अमोल जगताप यांचा प्रश्न आहे, कोणतंही संगीत माणसाला दुःखातून किंवा नैराश्यातून बाहेर काढायला किती उपयुक्त असतं असं तुम्हाला वाटतं? आजचं संगीत, आजची गाणी लोकांची आवड बदलल्यामुळे बदलली आहेत का? कुठेतरी पाश्चात्य संगीताचा आपल्या संगीतावरती प्रभाव पडल्यासारखं वाटतं का? प्रभाव नक्कीच असणार. मी जसं म्हणलं की हिंदी संगीताचा पूर्वी पडायचा, कारण तेव्हा ग्लोबलायझेशन नव्हतं, तेव्हा इंटरनेट नव्हतं. आता इंटरनेट म्हणल्यावर समजा मी पण जर खूप इंग्लिश ऐकतो तर एखाद्या इंग्लिश गाण्याचा रिदम पॅटर्न आहे. समजा आता मी गाणं लागते अनामोढ श्वासान येतसे उगाच कंप ओठान होई कासे तुलाच स्मरताना, तर हे भावगीतच आहे ना. मी लागते अनामोढ श्वासांना मी उत्तम कविता म्हणतोय, मी उत्तम सुरावट म्हणतोय. मला असं वाटतं की पेटी तबल्याच्या जागी गिटार आल्यामुळे ते पोल्युटेड होत नाही. पोल्युटेड केव्हा होतं, जेव्हा कवितेतच मी मध्येच हिंदी शब्द आणले, मी इंग्लिश शब्द आणले, किंवा मी कविताच अत्यंत सपक निवडली, तर कान धरायला पाहिजे. पण एकमेकांचे परिणाम होणारच, फक्त तुम्ही चांगले परिणाम करून घेताय की नाही हा मुद्दा आहे. आणि मला वाटतं प्रश्नाच्या पहिल्या भागाबद्दल पण बोलूया आपण. त्यांनी असं विचारलंय, संगीत माणसाला दुःख किंवा डिप्रेशन मधून बाहेर पडायला मदत करतं का? आता जेव्हा आपण कोविड सारख्या इतक्या कठीण काळातून चाललोय तेव्हा यावरचं भाष्य महत्वाचं आहे. मला असं वाटतं की परवाच मला कोविड झाल्यानंतर 1-1.5 महिन्यांनी मी आता मैफिल केली आणि मी त्या मैफिलीच्या सुरुवातीला असंही सांगितलं की ही मैफिल प्राणवायू देण्याघेण्याची मैफिल आहे. आणि मी परवा फेसबुकवर मैफिल केली, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर, आणि त्याला इतक्या तुडुंब संख्येने लोक आली आणि एकही नंबर हलत नव्हता. असं नव्हतं की येऊन गेले, ते 2 तास थांबले होते आणि मी 2 तास गात होतो. माझा प्रयत्न प्राणवायू देण्याचा जेवढा होता तेवढा घेण्याचाही होता, कारण मैफिल हा माझाही प्राणवायू आहे. तर संगीत ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला काही काळ तरी शांत करते. आणि म्हणून मला असं वाटतं की भावसंगीत, मराठी भावसंगीत हे सगळ्या प्रकारचे आहे. मराठी भावसंगीत हे आई होऊन तुम्हाला खुशीतही घेतं, ते तुम्हाला प्रेयसी होऊन मिठीतही घेतं, ते तुम्हाला आजी होऊन त्या पैठणीचा, जुन्या पैठणीचा गंधही देतं, आणि ते तुम्हाला मित्र होऊन गळ्यात हात टाकून गप्पाही मारतं. हे सगळे प्रकार मराठी भावसंगीताने आपल्याला दिलेत आणि म्हणून त्या परंपरेविषयी आपण कितीही तास बोललो तरी ते कमी आहे. त्यामुळे संगीतात
जे आपल्याला हे लाभलं आहे या काळामध्ये. प्रत्येक जण घरी गुणगुणत असेल, कारण आता सगळे घरी आहेत. कदाचित जे भावसंगीतापासून लांब गेले होते, ज्यांच्या घरी हार्मोनियम कॉटच्या खाली सरकवून ठेवली होती की नाही रे वेळ होत, त्यांनी नक्की लॉकडाऊन मध्ये हार्मोनियम काढली असेल बाहेर. आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यातल्या छोट्या मोठ्या गायक बघू नका, तुमच्यातल्या गायकाला भावसंगीत गाऊ दे या काळामध्ये. ते तुम्हाला नक्की 2 क्षण विश्राम देईल मनाला. अतुल औसेकर यांचा प्रश्न आहे, भावगीतांची परंपरा विरळ होत जाण्यामागे बदलत्या अभिरुची बरोबरच आणखी काय कारणं असावीत? बदलती अभिरुची त्यांनीच उत्तर दिलंय. बदलती अभिरुची हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरं मला वाटतं की विरळ हो जाणं हा शब्द मात्र मला आवडला. कारण परत तोच मुद्दा आहे की मी जसं म्हणलं की आपण जर 80s मध्ये गेलो, आपण शाळेत असताना मिलिंद जर आपण तेव्हाचा काळ बघितला, तर तेव्हा मराठी भावसंगीताचे होणारे कार्यक्रम आणि त्याला होणारी गर्दी आणि आता म्हणजे मी जेव्हा एक बाबा बोरकरांचा कार्यक्रम करतो, तर मला जाहिरातीत दुसरे कुठलेच मराठी भावसंगीताचे कार्यक्रम त्या दिवशी दिसत नाहीत. एका वेळी 3-3, 4-4 कार्यक्रम मला आठवत आहेत की शुक्रताराची पण जाहिरात असायची, श्रीधर फडकेंची पेटे अंधाराच्या जाळ्याची जाहिरात असायची, भावसरगम हृदयनाथजींचा फोटो असलेली जाहिरात असायची. कुठला तरी छोटासा पुण्या मुंबईतला ग्रुप नवीन काहीतरी नावानी स्वर संध्याकाळ, स्वर संध्या नावानी पण धडपड चालू असायची. आता अचानक अभिरुची असेल किंवा बदलती माध्यमं असतील, पण कार्यक्रम विरळ होत चाललेत. आणि ही मात्र गोष्ट थोडी विचार करण्यासारखी नक्की आहे की भीती वाटतेय का मराठीच लोकांना मराठी सादर करायची. तर याचं कारण फक्त कलाकारांनी शोधून चालणार नाही. हे माध्यमांनी, रसिकांनी, मराठी दूरचित्र वाहिन्या, मराठी म्हणजे महाराष्ट्रात असलेले FM चॅनल्स, हे सगळ्यांनी मिळून याचं उत्तर शोधायला पाहिजे. तर आपण 100% आपल्याकडे कमी काहीच नाहीये, हे नक्की. टॅलेंट आहे, आपण रियालिटी शो मध्ये आजही बघतो की पण तिथेही प्रेशर येता कामा नये की मला खरं तर मनापासून कळा ज्या लागल्या जेव्हा गायचंय, पण मला ते गाता येत नाही. का? कारण रसिकांनी जर डोक्यावर घेतलं, तिन्ही सांजा सखे मिळाल्या गाणाऱ्या गायिकेला जर लोकांनी डोक्यावर घेतलं, तर ती पुढच्या वेळी 100% मावळत्या दिनकरा गाईल. पण जर नाही घेतलं, तर भीती वाटायला लागेल की मग काय गायल्यानी. कारण दाद हवी असते रसिकांची शेवटी कलाकाराला. तर ती इन्सिक्युरिटी कलाकाराला जर दिली, तर कलाकार घाबरून मागे राहील. ती जर सिक्युरिटी रसिकांनी, माध्यमांनी कलाकाराला दिली की नाही तू ग्रेस गा चल 3 तास आम्ही ऐकतो, तर माणूस नक्की ग्रेसच्या कविता 3 तास सादर करेल. लखनसिंग कात्रे यांचा प्रश्न आहे, ते असं विचारतात, हृदयनाथजी आणि खळे साहेब ही बेरीज म्हणजे मराठी कविता आणि भावसंगीताला पडलेले नवपर्वाचे एक स्वप्नच होते असं म्हणता येईल का? कारण वैश्विक भानाची कविता मराठीमध्ये अवतरताना तिला जुन्या चालीत बांधणं मराठी रसिकांना कदाचित आवडलं नसतं आणि नेमकं याच वेळी हृदयनाथजी आणि खळे साहेब यांनी भावसंगीताला एका नव्या पर्वात आणलं. तर याबद्दलचं तुमचं मत? मला असं वाटतं ते इतकं सुंदर बोलले, तर त्यांना मी फक्त धन्यवाद देतो की आजच्या या कार्यक्रमात त्यांनी त्यांचं इतकं छान मत नोंदवलं आणि ते फारच खरं आहे. मला अतिशय मनापासून पटलं आणि तुम्हाला धन्यवाद की तुम्ही म्हणजे असे रसिक आहेत, त्याच्यामुळे त्या दिंडीमध्ये चांगल्या रसिकांची उपस्थिती असणं फार महत्वाचं आहे. आणि असे रसिक आणि असे कलाकारही आहेत, तोपर्यंत जी चिंता व्यक्त केली जाते भविष्याची, तर तीही मला वाटतं कुठेतरी ती चिंता व्यक्त करायची गरज नाही, हेही स्पष्ट होतंय. सगळं एकाच कार्यक्रमात प्रश्नही आणि उत्तरही, नाही का? आपली कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तर अगदी शेवटचं तुम्हाला काही ऐकवायचं असेल, काही बोलायचं असेल तर एखादं मिनिट. मला वाटतं आपण भावसंगीताविषयी बोलतोय. हा मिलिंद बोल. शेवटचं तुम्ही बोलाच, पण ऐकवा. निदान एक अंतरा तरी पूर्ण ऐकवा जाता जाता. आणि नाही, या निमित्ताने मी कृतज्ञता व्यक्त करतो की सलीलशी बोलताना मी काही मान्यवरांच्या पुस्तकांचा आधार घेतला होता, जसं यशवंत देव साहेबांचं शब्दप्रधान गायकी, अशोकदा रानड्यांचं संगीताचं सौंदर्यशास्त्र आणि
डॉक्टर शोभा अभ्यंकरांचं सखी भावगीत माझे. तर या लोकांनी संशोधन करून खूप अभ्यास करून लिहिलेली पुस्तकं आमच्यासारख्यांना सहज उपलब्ध आहेत. हे खूप उपकार आहेत. मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणून हा संवाद साधणं माझ्यासाठी थोडं सोपं झालं. सलील बोलून मग सांगता होईल आणि गाऊन अर्थातच. माझे जगणे होते ग कधी मनाचे, कधी जनाचे, कधी घनास्तव, कधी बनाचे, कधी घनाशय, कधी निराशय, केवळ नाद तराणे माझे जगणे होते ग. या गाण्याविषयी गायलो आणि आत्ताच्या काळासाठी 2 ओळी फक्त मी भक्ती ऐकवतो. मला वाटतं मला वाटतं मी फक्त जीवलगा आभारांची औपचारिकता पूर्ण करते आणि या गाण्यावरतीच आपण समारोप करूया. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्या रसिक श्रोत्यांचं, वाचकांचे मनापासून आभार मानते. डॉक्टर सलील आणि मिलिंद कुलकर्णी, तुम्ही वेळ काढलात त्यामुळे तुमचेही आभार. आणि कार्यक्रम कुठल्याही प्रायोजकांच्या खंबीर पाठिंब्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे टायटल पार्टनर्स महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मानके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुढच्या कार्यक्रमात भेटू. सलील कुलकर्णी, तुम्हाला विनंती की तुम्ही सुरेल समारोप करावा. भावसंगीताचा कोश ही कल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आली, सुधीर मोघेंच्या, त्यांची कविता मी स्वरबद्ध केली होती, जी आजच्या काळामध्ये मला फार महत्वाची वाटते. जीवलगा खिन्नता काही, काळाचे चक्र फिरेल, काळाचे चक्र फिरेल, संपेल रात्र संपेल, जीवलगा खिन्नता काही, संकटेन फुल्या हाती, सोसणे आपुले काम, प्रीतीच होई आधार, प्रीतीच खरा विश्राम, स्वर जागा होईल फिरुनी, मन पुन्हा नवे होईल, प्रीतीची साथ असेल, जीवलगा खिन्नता काही.